विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्वांसाठी पूर्णपणे मोफत आहे. आणि आणखीन एक गोष्ट मला आवर्जून अशी सांगायची आहे, की या कार्यक्रमासाठी आपल्याला जे मार्गदर्शक, तज्ञ मार्गदर्शक लाभलेले आहेत, ते देखील या कार्यक्रमासाठी त्यांचं योगदान पूर्णपणे मोफतपणे देत आहेत. ते कुठल्याही प्रकारचं मानधन घेत नाहीयेत. त्यामुळे मला ही एक आवर्जून गोष्ट आपल्याला सांगायची आहे आणि आपणा सर्वांतर्फे, सायन्स फोरमतर्फे, ग्रोईंग डॉग्सतर्फे आणि LG मोबाईल लॅबोरेटरी, सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्यातर्फे मी त्यांचे सुरुवातीलाच आभार मानतो. आपल्या या कार्यक्रमाचा मुख्य गाभा आहे मनोरंजनातून विज्ञान, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग किंवा कृतीद्वारे विज्ञान शिकणे. आणि आमच्या विद्यार्थ्यांकडून अशा अपेक्षा आहेत की त्यांनी देखील हा कार्यक्रम पूर्णपणे सहभागी होऊन पाहावा. म्हणजेच या कार्यक्रमामध्ये विविध तज्ञ आपल्याला काही प्रयोग करून दाखवणार आहेत, काही कृती करून दाखवणार आहेत, काही प्रकल्प करून दाखवणार आहेत. छोट्या छोट्या गमती कशा करायच्या, कौशल्यावरती आधारित गोष्टी कशा करायच्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला विज्ञान तज्ञ मार्गदर्शनातर्फे मिळणारच आहेत. तर आपण देखील या गोष्टीचा पूर्ण आस्वाद घ्यावा आणि घरी आपण स्वतः कृती करून काही गोष्टी शिकण्याचा अवश्य प्रयत्न करावा असं मी नक्की म्हणेल. कारण सुरुवातीला जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस तुम्ही निश्चितपणे चुकू शकाल, परंतु चुकल्यावरती सुद्धा मागं न हटता काय अडचण आलेली आहे त्याच्यावरती विचार करून त्या अडचणीवरती मात करून आपण जी काही ऍक्टिव्हिटी करत आहोत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. सुरुवातीला चुका होतील, परंतु चुकावरती आपण मात देऊ शकतो. असं म्हटलं जातं की आय हिअर, आय फॉरगेट, आय रिमेंबर, आय सी, आय रिमेंबर, अँड व्हेन आय डू समथिंग आय अंडरस्टँड इट. म्हणजे आपण जेव्हा ऐकतो त्यावेळेस आपण विसरून जातो, फार काही लक्षात राहत नाही. आणि आपण एखादी गोष्ट पाहतो ती थोडीशी जास्त काळापर्यंत लक्षात राहते. आणि एखादी कृती आपण जेव्हा प्रत्यक्ष करून पाहतो त्यावेळेस आपली आकलन शक्ती वाढते, आपले कौशल्य वाढतात. आणि म्हणूनच आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिज्ञासा तेव्हाच निर्माण होते जेव्हा तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करता. आणि विचारही आपण तेव्हाच करायला लागतो जेव्हा आपल्यामध्ये जिज्ञासा निर्माण होते. आणि त्याच्यामुळं आपण कृतीद्वारे विज्ञान कसं शिकता येईल याचा निश्चितपणे या कार्यक्रमांमध्ये विचार करणार आहोत. आपल्या या कार्यक्रमांमध्ये 2 ग्रुप आहेत. पहिला जो ग्रुप आहे तो लहान विद्यार्थ्यांसाठीचा आहे, लहान विद्यार्थ्यांचा गट आहे की ज्याच्यामध्ये 1ली ते 5वी पास झालेले विद्यार्थी आहेत. आणि त्यांच्यासाठी हा कार्यक्रम मनोरंजनातून कौशल्य निर्मिती व आनंद निर्मिती असा आहे. त्यामुळे त्यांना छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज दिल्या जातील आणि त्या ऍक्टिव्हिटीद्वारे ते त्या काही करून पाहू शकतील. गुप्ता टॉईज नावाची एक साईट आहे इंटरनेटवरती, त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी जाऊ शकतील. ती सुद्धा माहिती आम्ही या वर्गाद्वारे देणार आहोत. आणि छोट्या ग्रुपसाठी मनोरंजनातून कौशल्य निर्मिती व आनंद निर्मिती असा आपला मुख्य गाभा आहे. आणि दुसरा जो मोठा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये 6वी ते 10वीचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी मनोरंजनातून ज्ञान संपादन किंवा मनोरंजनातून किंवा कृतीतून विज्ञान समजून घेणे हा विषय आहे. त्याच्यामुळं ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग मध्ये म्हणजेच एखादी कृती करून आपण त्याच्यातून विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न हा मोठ्या गटाने केला पाहिजे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगेल. लहान मुलं किंवा मोठी मुलं जेव्हा एखादी गोष्ट करत राहतात त्यावेळेस त्यांच्या नकळत त्यांची कल्पनाशक्ती वाढत राहते, त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण होऊ शकते, होतेच. आणि त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये काही प्रश्नही निर्माण होतात. आणि प्रश्न निर्माण झाल्यानंतर ते विचार करायला लागतात. या प्रश्नांची उत्तरं ते शोधायला लागतील, ते पालकांना विचारतील, शिक्षकांना विचारतील. आपल्या या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम YouTube वरती लाईव्ह चालू आहे. आपल्याला जेव्हा तज्ञ मार्गदर्शक काही गोष्ट करायला सांगतील, काही एखादी कृती करून दाखवतील, काही एखादं प्रात्यक्षिक करून दाखवतील, त्यावेळेस जर का आपल्या मनामध्ये काही शंका आल्या
तर तुम्ही त्या युट्यूबच्या कॉमेंटवरती विचारू शकता. शक्य तितक्या शंकाचं निरसन हे या कार्यक्रमामध्ये केलं जाईल. सायन्स फोरमचा हा जो उद्देश आहे की ज्याच्यामध्ये आपण विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत आहोत, आणि आमची अशी इच्छा आहे, याच्या मागचा उद्देश असा आहे की विज्ञान गंगा ही घरोघरी वाहत राहायला पाहिजे. या दृष्टिकोनातून सायन्स फोरम तर्फे विविध कार्यक्रम घेतले जातात. तर मी आता डॉक्टर प्रवीण जोशी सरांना मी विनंती करतो की त्यांनी सायन्स फोरम बद्दलची माहिती आपल्याला थोडक्यात सांगावी. सायन्स फोरम हे 1978 पासून सुरू झालेलं आहे. याचे फाउंडर मेंबर अनिल क्षत्रिय सर आहेत. आता ते 1-2 वर्षापासून आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यावेळेस मला आठवतं मी पेठे हायस्कूलमध्ये असताना हे सर अनिल क्षत्रिय सर, गुजराती सर, त्याच्याचबरोबर डॉक्टर गोगटे सर, डॉक्टर चौरे सर, असे अनेक मंडळी एकत्र येऊन त्यांनी इन्फॉर्मल ग्रुप असा स्थापन केला आणि दर आठवड्याला त्यांची चर्चा व्हायची. त्यावेळेस एकमेकांकडे निरोप द्यायला फक्त पत्राद्वारे निरोप पाठवला जायचा आणि असं असतानाही प्रत्येक आठवड्यात काही ग्रुप जमा व्हायचा. त्यानंतर मग लेक्चर सिरीज सुरू झाली आणि दर महिन्याला लेक्चर सिरीज सुरू झाली. यामध्ये अगदीच नवीन जे विषय असायचे त्यावेळेसचे, तर त्या संदर्भात त्यांचे लेक्चर सुरू व्हायचे. उदाहरणार्थ वैदिक मॅथमॅटिक्स, डॉली द क्लोन, टॉप कॉर्क, क्वांटम मेकॅनिक्स, नंतर रमन इफेक्टवर प्रात्यक्षिक आम्ही घेतलेलं मला आठवतं. हॅलेचा धूमकेतू बघितला होता, आकाश दर्शन झालं होतं. तर याप्रमाणे असे बरेच कार्यक्रम सायन्स फोरमनी आतापर्यंत 1978 सालापासून घेतलेले आहेत. यामध्ये आयुगाचे डायरेक्टर येऊन गेले, होमी भाभाचे डायरेक्टर येऊन गेले, असे बरेच मोठे मोठे लोकांनी सायन्स फोरमच्या प्रोग्राम्सला हजेरी लावली. काही प्रोग्राम मध्ये इतकी गर्दी व्हायची की आम्हाला सुद्धा आतमध्ये जागा मिळायची नाही. तर हे मला नक्कीच आठवतं. त्यानंतर हॉबी क्लास 1989 पासून आम्ही शाळांमध्ये सुरू केला. त्यानंतर सायन्स फोरम तर्फे 2000 पासून HPT आर्ट्स आणि RYK सायन्स कॉलेज यामधून हॉबी क्लास सुरू होऊन तो आतापर्यंत आपण कंटिन्यू हॉबी क्लास घेत आहोत. तर हॉबी क्लासमध्ये आम्ही दर महिन्याला मे महिन्यामध्ये विद्यार्थी यायचे आणि आम्ही त्यांना इलेक्ट्रॉनिक टॉईज, रोबोटिक्स, छोटे छोटे बेसिक सायन्सचे प्रयोग असे सर्व घ्यायचो. आणि त्यानंतर मग आता आम्ही मागच्या वर्षीपासून ठरवलं की ऑफलाईन हॉबी क्लासमध्ये, म्हणजे ऍक्च्युअल हॉबी क्लासमध्ये जास्तीत जास्त आम्ही 100 विद्यार्थी इन्क्लूड करू शकत होतो. तर मागच्या वर्षीपासून आम्ही ठरवलं की ऑनलाईन हॉबी क्लास घ्यायचा. मागच्या वर्षीपासून आम्ही सुरुवात केली आणि त्याला 1800च्या वर विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हे त्याला जॉईन झाले होते. या वर्षीच्या आपल्या हॉबी क्लासमध्ये आजपर्यंत साधारण 3500 स्टुडंट, 3500 स्टुडंट्स जॉईन झालेले आहेत आणि अजूनही काही जॉईन होत आहेत. त्याचबरोबर मला सांगायला अभिमान वाटतो की मोर दॅन 150 एक्सपर्ट्स सायन्स फोरम मध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर आम्ही 750च्या वर टीचर्सला कनेक्ट आहोत आणि 5000च्या वरती स्टुडंट्स आमच्याबरोबर कनेक्ट आहेत. आणि मागच्या वर्षीपासून आम्ही ग्रोईंग डॉट्स बरोबर काम करत आहोत आणि ग्रोईंग डॉट्सच्या अनुषंगाने जवळजवळ आम्ही 100च्या वरती शाळा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळांमध्ये 1 लाख विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि पोहोचत आहोत. त्याचबरोबर 3 वर्षापासून आम्ही LG मोबाईल लॅब, STPU पुणे यांची LG मोबाईल लॅब ही नाशिकमध्ये येऊन गेली. आम्ही दरवर्षी 40 ते 50 शाळा कव्हर करायचो. प्रत्येक शाळांमध्ये आजूबाजूचे, ती लॅब प्रचंड मोठी असल्यामुळे ती एका शाळेमध्ये जायची आणि आजूबाजूचे 4-5 शाळा एकत्र यायच्या. असे प्रत्येक दिवशी साधारण 3 ते 5000 विद्यार्थ्यांना हा प्रोग्राम दाखवला जायचा आणि अशा प्रत्येक सीझन मध्ये आम्ही 40 ते 50 शाळा कव्हर करायचो. परंतु दरवर्षी ती लॅब पावसाळा वगैरे असल्यामुळे येणं शक्य नसायचं.
त्याच्यानंतर मग आम्ही सायन्स फोरम तर्फे आमच्या ऍक्टिव्हिटी सुरू केल्या. शाळांमध्ये जाऊन छोटे छोटे इक्विपमेंट बनवून आम्ही बऱ्याचशा 30-35 शाळा आतापर्यंत कव्हर केल्या आहेत आणि त्या कंटिन्यू चालल्या आहेत. आणि त्यामधूनच मागच्या वर्षी आम्हाला कल्पना सुचली की सुट्टीमध्ये ऑनलाईन छंद वर्ग सुरू करू. तर मागच्या वर्षी पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि यावर्षी पण चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्याचबरोबर हे पण सांगायचं आहे की आमच्याकडून बऱ्याचशा चुका होतील, त्या तुम्ही आम्हाला माफ कराल आणि आपण याच्यातून पुढे जायचं आहे. आता बरेचसे प्रॉब्लेम्स असे आहे, काही जणांनी सांगितले की टोटली इंग्लिश मधून घ्यावं, परंतु त्याच्याच बरोबर सर्व मराठी पण ग्रुप आहे. तर या गोष्टी चा आपण समतोल किंवा मध्य कसा साधता येईल हे आपण बघूया. तर त्या दृष्टीने आमच्याकडे बरेचसे किंवा डॉक्टर लांडगे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे अरविंद गुप्तांचे एक 300-350 व्हिडिओ आम्ही लहान ग्रुप करता सेपरेट केलेले आहेत, मोठे ग्रुप करता सेपरेट केलेले आहेत आणि ते मराठी, हिंदी, इंग्लिश या भाषांमध्ये आहेत आणि त्यातले पण तुम्ही करून बघू शकाल. त्याचबरोबर आपल्या या छंद वर्गामध्ये आम्ही 100च्या वरती तुम्हाला टॉईजचे प्रात्यक्षिक दाखवणार आहोत की जे सहजरित्या तुम्हाला करता येतील. त्याचे डिटेल्स आपण या वेबसाईटवर देणार आहोत आणि ही कृती बेस असल्यामुळे लँग्वेज बॅरियर नसावं असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपण नक्कीच हा छंद वर्ग व्यवस्थित कंप्लीट करू आणि पुढे तुम्हाला त्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातील. धन्यवाद. धन्यवाद जोशी सर. रंजक परंतु कौशल्यावर आधारित खेळणी बनवणे, वस्तू बनवणे, एखादा प्रयोग करून पाहणे, एखादी कृती करून पाहणे, हा या आपल्या छंद वर्गामागचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन हे मिळणार आहे. याच्यानंतर पुण्याच्या ग्रोईंग डॉट्स या प्रसिद्ध संस्थेचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री निलेशजी चडवेलकर सर यांच्याबद्दल मी सांगितलेलं आहे की ते नेहमीच सायन्स फोरमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो, त्यांचं मार्गदर्शन असतं आणि त्यांचं पूर्ण या सर्व कार्यक्रमामध्ये कॉपरेशन असतं. आणि निलेशजी चडवेलकर सर देखील बरेचसे शैक्षणिक उपक्रम हे राबवत असतात, तर त्याच्याबद्दल त्यांनी थोडीशी थोडक्यात माहिती सांगावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद लांडगे सर. आजच्या या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे सचिनजी जोशी सर, नंतर वडनेरे सर, जोशी सर, प्रवीण जोशी सर आणि लांडगे सर. आपण नेहमीच ग्रोईंग डॉट्सला या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतात, त्याच्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने इतर ज्या वेळेला आपलं काही बोलणं होत असतं त्यावेळेलाही खूप साऱ्या गोष्टी आपल्या तज्ञ मार्गदर्शकांकडून आम्हाला समजायला मिळतात, जे आम्ही आमच्या शाळांमध्ये राबवण्यासाठीही प्रयत्न करत असतो. त्याच्याबद्दलही मी सायन्स फोरमचे अगदी सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो. आणि आज या ऑनलाईन छंद वर्गासाठी जे उपस्थित शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हजारोच्या संख्येने जे उपस्थित आहेत त्यांचंही मी आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, हा जो छंद वर्ग आपण घेत आहोत तर हा दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी ज्या गोष्टी आपण केल्यात त्याच्यामधून जी एक प्रेरणा निर्माण झाली त्याचंच रूपांतर ह्या वर्षी आपण केलेलं आहे. आणि ह्या वर्षी आत्ताच प्रवीण जोशी सरांनी जे सांगितलं की 3,500 विद्यार्थ्यांनी लहान आणि मोठ्या गटामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आज आपण लहान गटाचं उद्घाटन करत आहोत आणि उद्घाटन करताना आपल्याला सचिन जोशी सरांचं मार्गदर्शन होणारच आहे. पण हे होत असताना ग्रोईंग डॉट सुद्धा याच्यामध्ये एक हिरिरीने भाग घेत असतं. ग्रोईंग डॉट्स विज्ञान प्रचार प्रसारामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि नॅशनल लेवलला खूप चांगले कार्यक्रम करत असतं. जसं आम्ही GMRT हा नॅशनल लेवलचा कार्यक्रम करत असतो दरवर्षी, यावर्षी केला. त्याच्यामध्येही 900 पेक्षा जास्त व्हिडिओज विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेशनच्या माध्यमातून केला. आणि मला तुम्हाला सगळ्यांना आनंद होतो की यावर्षी आपण GMRTची जी नॅशनल लेवलची स्पर्धा होती ती आपण इंटरनॅशनल लेवलला नेली आणि जागतिक स्तरावरच्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि त्याचा रिझल्ट आता या मे महिन्यामध्ये आपण डिक्लेअर करणार आहोत. तर याच्यामध्ये हा एक भाग झाला. त्याच पद्धतीने एक आम्ही NCSC म्हणजे नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस हा अत्यंत सुंदर उपक्रम डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचाही आम्ही
घेत असतो विज्ञान प्रचार प्रसारासाठी, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी भूमिका आहे तर ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण केला जाईल. म्हणजे ज्यावेळेला आपण पीएचडी सारखा एखादा विषय करतो जो संशोधनात्मक पद्धतीने असतो आणि तीच संशोधन पद्धती आपण आपल्या मुलांमध्ये कशा पद्धतीने रुजवू शकतो या दृष्टिकोनातून तो उपक्रम केला जातो. आणि त्याच्यामध्येही आम्ही खूप चांगल्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या स्तरावर आम्ही काम करत असतो. आणि तसाच आपला हा तिसरा जो उपक्रम आहे तर तो म्हणजे विज्ञान गंगा. विज्ञान गंगाच्या माध्यमातून आपला जो प्रामुख्याने जो भर आहे तो कृतीशील विज्ञान शिकणं हा आपला प्रमुख ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या पूर्ण जे आता 12 सेशन घेतले जाणार आहेत आपले, तर त्याच्यामध्ये खूप सारे तज्ञ मार्गदर्शक म्हणजे अगदी EIFR असतील, त्याच्यानंतर भाभा अणुसंशोधन केंद्राचे लोक असतील, ज्यांनी 30-35 वर्ष फक्त मुलांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचं काम केलेले आहेत, असे खूप मोठे मोठे लोक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर माझा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की हे 12 सेशन्स मुलांनो तुमच्यासाठीच खास करून आम्ही आयोजित केलेले आहेत आणि त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या. याच्यातून आपल्याला काय साधायचंय, याच्यातून आपल्याला काही शिकायचं आहे का, किंवा आपल्याला खूप काही बर्डन घेऊन काम करायचं आहे का, तर बिलकुल नाही. आपल्याला त्याच्यामधून एकच गोष्ट घ्यायची की विज्ञान हा एक आनंदाचा, मनोरंजनाचा आणि काहीतरी वेगळं करण्याचा एक विषय आहे. तर त्याचा तुम्ही अनुभव घ्यावा. अनुभव घेणं म्हणजे काय, नुसतं ऐकून घेणं आणि हो मला समजलं असं आहे का, तर बिलकुल नाही. छोट्यातली छोटी जरी गोष्ट असेल तरी ती जोपर्यंत आपण स्वतः करत नाही तोपर्यंत ती आपल्याला आली आणि तिचा पण अनुभव घेतला असं होत नाही. तर माझी तुम्हाला अगदी सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की विज्ञान हे कृतीतूनच शिकण्याचा विषय आहे आणि तो आपण सर्वांनी ह्या 12 सेशन्स मध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी, बेसिक गोष्टी, पण मूलभूत गोष्टी, कारण त्याच्याकडे आपण कसं बघितलं पाहिजे, करून बघितलं पाहिजे, त्याच्यातूनच आपलं एक फाईन ट्यून येतं. ती गोष्ट आपल्याला अधिक आत्मसात व्हायला मदत होत असते. आणि हा जो कोणत्याही वैज्ञानिक गोष्टीमधला किंवा जो विज्ञान शिकण्याचा जो भाग आहे तो विद्यार्थ्यांमध्ये रुळावा. आणि त्याच्यासाठी खूप मनोरंजनात्मक गोष्टी आपले मार्गदर्शक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत आणि त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. त्याचं प्रत्येक गोष्ट तुम्हाला करून बघायची, ही मात्र गोष्ट तुम्ही अगदी नीट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन करा की अरे मी हे केलं तर कसं होतंय, असं केलं तर कसं होईल, याच्यापेक्षा थोडंसं वेगळं केलं तर काय होऊ शकेल, याच्या काय काय पॉसिबिलिटीज आहेत त्याचं ऑब्झर्वेशन करा, ते बघा, स्वतः अनुभवा. आणि त्याच्यातून हा जो मे महिन्याचा जो आपला वेळ आहे जिथे तुम्हाला सुट्ट्या आहेत तो तुम्ही अगदी आनंदाने घालवा अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही हा उपक्रम आज आपण सुरू करत आहोत. याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची की आपण ना कोणतीही गोष्ट खूप उत्साहाने सुरू करतो, म्हणजे अरे बापरे, म्हणजे आज आता उद्घाटन आहे तर सगळ्यांनी कसं वेळेवर अगदी जॉईन झालेले असणार आहेत तुम्ही. परंतु कोणतीही गोष्ट जर आपल्याला त्याचं पूर्ण रूप बघायचं असेल किंवा जे त्याचं काही ध्येय आहे ते जर आपल्याला गाठायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सातत्य ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. आणि ते सातत्य ठेवण्यासाठी तुम्हाला दर शनिवारी 11 वाजेचा वेळ हा तुम्हाला रिझर्व करून ठेवायचा आहे. आणि तो तुम्ही या माध्यमातून आपल्याला 1-1.5 तासाचा वेळ आहे, खूप काही वेळ नाही. आणि तो तुम्ही काय बघितलं, काय शिकलं ते तुम्हाला घरी करून बघायचं आहे. तर या उद्दिष्टाने आपण हा सगळा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचा तुम्ही सर्वांनी खूप आनंद घ्या, छोटे छोटे प्रयोग करा आणि अनुभव संपन्न व्हा अशी मी आपल्या सर्वांना सायन्स फोरम ग्रोईंग डॉट्स च्या माध्यमातून इच्छाही व्यक्त करतो. आणि ह्या येणाऱ्या 1.5 महिन्याच्या प्रोग्रामसाठी आपल्याला खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आपलं आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद निलेशजी सर. यानंतर आजच्या या आपल्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे शिक्षण तज्ञ, विज्ञानप्रेमी माननीय सचिन जोशी सर हे आपल्याला आज वक्ते आणि उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. आणि SPLS स्कूल नाशिकचे ते संस्थापक व संचालक आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्या शाळेमध्ये जाण्याचा आम्हाला योग आला आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीनं शिक्षण कसं राबवता येईल याच्यावरती
त्यांचे बरेच प्रयोग चालू असतात. इनोव्हेटिव्ह टीचिंग मेथड्स त्यांच्या शाळेमध्ये वापरत असतात असं आमच्या लक्षात आलं. आणि तसंच एज्युकेशनमध्ये, शिक्षणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चांगल्यापैकी वापर कसा करून घेता येईल याच्यासाठी त्यांचं बरंचसं संशोधन आणि बरंचसं कार्य त्यांचं नाशिकमध्ये चालू आहे, हे मी तुम्हाला आवर्जूनपणे सांगू इच्छितो. आणि या सरांची आपल्याला पूर्ण ओळख व्हावी या दृष्टीनं मी एसपीएलएस स्कूलच्या प्राचार्या मिस पल्लवी महाजन मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सरांची ओळख करून द्यावी. धन्यवाद. नमस्कार. मी शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी सर यांची थोडक्यात तुम्हाला सगळ्यांना ओळख करून देते. शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी हे इस्पॅलियर एक्सपेरिमेंटल स्कूल आणि इस्पॅलियर हेरिटेज स्कूल यांचे फाउंडर, डायरेक्टर असून या शाळेद्वारे ते विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य करतात. एज्युकेशन ऑन व्हील्स या फिरत्या शाळेचे ते संस्थापक, संचालक असून आतापर्यंत 17,000हून अधिक वंचित मुलांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणलेले आहे. असोसिएशन ऑफ नाशिक स्कूल्स चे ते चेअरमॅन आहेत. युरोपियन काउन्सिल आणि युरोपियन पार्लमेंटमध्ये शिक्षण आणि लोकशाही या विषयावर व्याख्यान देणारे ते पहिले भारतीय असून नुकतेच ते विविध देशात दर्जेदार शिक्षणाबाबत शाश्वत विकास ध्येय याविषयी SDG 4 उद्दिष्टांवर आधारित सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ऍक्सलरेटर म्हणून ते UN तर्फे कार्यरत आहेत. दिल्ली स्थित नाबेट ते ऍडवायझरी डायरेक्टर सुद्धा आहेत. ते शासनाच्या विविध शैक्षणिक समित्यांवर सुद्धा कार्यरत असून राज्य शासनाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम समितीवर ते काम करतात. नुकतेच त्यांना राज्याच्या शैक्षणिक सुकाणू समितीवर नियुक्त केले आहे. नाशिक महानगरपालिका अंतर्गत सर्व सरकारी शाळा स्मार्ट स्कूल करण्याच्या समितीमध्ये असताना त्यांनी 80 सरकारी शाळा स्मार्ट स्कूल केल्या आहेत. ते अभ्यासपूर्ण शिक्षण आणि पालकत्व या विषयावर मार्गदर्शन करतात. त्यांचे सचकी पाठशाला या YouTube चॅनलवर या विषयांवर विविध व्हिडिओज उपलब्ध आहेत. साकेत प्रकाशनतर्फे मुलांचे व्यक्तिमत्व साकारताना आणि भारतीय शिक्षण संस्कृतीचे शिल्पकार ही त्यांची 2 पुस्तकं प्रकाशित झाली असून आतापर्यंत त्याच्या 3 आवृत्त्या निघाल्या असून त्यांच्या पुस्तकाला शिक्षण तज्ञ ग.वी. अकोलकर सार्वजनिक वाचनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना विविध सन्मान आणि पुरस्कार मिळाले असून सातत्याने इनोव्हेटिव्ह एज्युकेशन वर ते काम करतात. त्यांच्या इस्पॅलियर हेरिटेज स्कूलला शासनाकडून सर्वोत्तम प्रथम क्रमांकाची शाळा म्हणून 51 लाखाचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान केला. त्यांच्या या कार्याला त्यांची पत्नी डॉक्टर प्राजक्ता जोशी तन्मयतेने सोबत असतात आणि दोन्ही शाळेचा शैक्षणिक नियोजन आणि व्यवस्थापन पाहतात. स्त्री समानता यावी म्हणून सचिन उषा विलास जोशी यांनी आपल्या संपूर्ण नावात आईच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्या इस्पॅलियर स्कूल मार्फत विद्यार्थ्यांना अनिवार्य केले आणि गेली 13 वर्ष याची ते जनजागृती करत आहेत. याचाच फलित म्हणून आता शासनाने संपूर्ण नावात आईच्या नावाचा उल्लेख करावा असा कायदा बनवलाय. प्लास्टिकचा कमीत कमी वापर व्हावा म्हणून प्लास्टिक रिड्यूस, रियूज आणि रिसायकल याच्या जनजागृतीसाठी यांच्या इस्पॅलियर प्लास्टिक बँड हा अतिशय प्रसिद्ध असून त्याची सुद्धा एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. भारताने नुकतेच नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले. या शैक्षणिक धोरणावर सचिन सर अभ्यासपूर्ण लेख तसेच व्याख्याने घेत असतात. नुकतीच त्यांनी भारतातली पहिली AI लर्निंग बस सुरू केली. AI ऑन व्हील्स ही बस जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे लर्निंग टूल्स आहेत त्याच्या माध्यमातून अप्रगत विद्यार्थ्यांचे शिक्षण सोपे करते. हा त्यांचा सामाजिक उपक्रम असून जगातील विविध AI एक्सपर्टने हा उपक्रम गौरवलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजचा जो हा विज्ञान गंगा कार्यक्रम आपण आजपासून सुरू करत आहोत, ज्याच्यासाठी आपल्याला माननीय सचिन जोशी सर उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. तर आपण हा उद्घाटनाचा कार्यक्रम आपण सुरू करत आहोत
आणि निश्चितपणे असं सांगता येईल की शैक्षणिक क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रामध्ये देखील माननीय सचिन सर यांचं भरीव कार्य आहे, ते करत आहेत आणि ते यापुढे देखील निश्चितपणे करत राहतील. त्यांचे सर्व उपक्रम हे विद्यार्थी केंद्रित असतात असं एकंदरीत लक्षात येतं. आणि ते जे विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहेत, शाळेसाठी कार्य करत आहेत, त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल याच्याबद्दल मात्र सायन्स फोरम नक्कीच विचार करेल आणि अशा कार्यक्रमाला आम्ही त्यांना आवर्जून बोलवत जाऊ. यानंतर मी माननीय सचिन सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं आणि एक बटन प्रेस केल्यानंतर पडदा उघडेल आणि आपल्याला त्या पद्धतीने याचं उद्घाटन करायचं आहे. नक्कीच. प्रवीण, प्रवीण जोशी सरांनी याबाबत मार्गदर्शन करावं. सचिन जोशी सर. सचिन जोशी सर. धन्यवाद. ऑनलाईन उद्घाटन हे झालेलं आहे. नमस्कार सर्व मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, पालकांनो, सर्व टीचर्स, प्रवीण सर, वडनेरे सर, प्रकाश सर, निलेश सर, तुमचं सर्वांचं पहिलं तर मी अभिनंदन करेल की तुम्ही सायन्स समर कॅम्प हा इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही आयोजित करतात. सर्व स्टुडंटचं मी कॉंग्रॅच्युलेशन्स करेल की तुम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेला असाल. आता तुम्हाला असं वाटत असेल की शाळेमध्ये तर सायन्स शिकवलं जातं, मग आपण इथं का बरं आता पुन्हा समर कॅम्प आईने आपल्याला जॉईन करून दिला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा, सायन्स इज नॉट जस्ट सब्जेक्ट्स, इट्स अ वे ऑफ थिंकिंग, आस्किंग, एक्सप्लोरिंग आणि काहीतरी नवीन करण्याची अशी जिद्द, हिंमत ठेवण्याचं नाव मला असं वाटतंय सायन्स आहे. मग निलेश सरांनी खूप सुंदर पद्धतीने ते सगळं सांगितलं. सो आजच्या या इनोव्हेशनच्या काळामध्ये हे फार महत्वाचं आहे. पण मग तुम्हाला सर्वांना पहिला प्रश्न इथं विचारायचा आहे या इनोव्हेशनच्या काळामध्ये, तो म्हणजे आपली एज्युकेशन सिस्टीम कधी सायंटिस्ट घडेल. तुम्हाला हा काय प्रश्न आहे, पण माझा हा प्रश्न फार महत्वाचा आहे मित्रांनो की आपली ही एज्युकेशन सिस्टीम कधी सायंटिस्ट घडवेल. आपल्या देशामध्ये आपण साधारण किती आहोत, 150 कोटी लोक आहोत. म्हणजे आता तुम्ही एवढे जे जवळजवळ 3,500 समर कॅम्प जॉईन करणार एवढे ब्राईट स्टुडंट तुम्ही सुद्धा आहात. तरीही सुद्धा क्लेविट अॅनालिस्टिक नावाची एक संस्था आहे जी फार मोठी इन्फॉर्मेशनल टेक्नॉलॉजी कंपनी आहे. त्या क्लेविट अॅनालिटिकलच्या 2024च्या हायली म्हणजे सर्वात अप्रतिम सायटेड सायंटिस्टची लिस्ट ते दरवर्षी डिक्लेअर करत असतात, ज्यामध्ये टॉप 10 सायंटिस्ट कुठल्या देशाचे आहेत ते जाहीर केलं जातं. सो इंडिया या टॉप 10 देशामध्ये नाहीये. वी आर नॉट इन टॉप 10 बेस्ट सायंटिस्ट प्रोड्युसिंग कंट्री. म्हणजे अमेरिकेचे 2500 प्लस सायंटिस्ट आहे, चायनाचे 1400 प्लस सायंटिस्ट आहे, युकेचे 563 सायंटिस्ट आहे. इंडिया या यादीमध्ये, या लिस्टमध्ये नाहीये, कारण की नियमानुसार मिनिमम 100 सायंटिस्ट त्या देशाचे असले तरच आपण या लिस्टमध्ये जात असतो. आणि आतापर्यंत इंडियाकडे एवढे सायंटिस्ट निर्माणच आपण करू शकलो नाहीये. का नाही, दॅट्स अ क्वेश्चन. का नाही आपण, कारण की आपल्या इथे आपल्या स्कूल म्हणे किंवा सगळीकडे आपल्या इथले मुलं प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर पाठ करतात. बरोबर की नाही. आमच्या काळात 21 अपेक्षित होतं. आपल्या सिस्टीमने
क्युरियासिटी, जिज्ञासापेक्षा मेमरीला जास्त महत्व दिलेलं आहे. आणि सायन्स सांगतं डोंट जस्ट ऍक्सेप्ट द आन्सर, आज बेटर क्वेश्चन. काय प्रश्न आहे? आज बेटर क्वेश्चन. आणि आता एआयच्या युगामध्ये प्रॉम्प्ट विचारणं हे तर फार महत्वाचं आहे. सो क्लासमध्ये मुलांना तयार उत्तरं मिळतात, पण का, कसं असे प्रश्न विचारायला जागा नसते. पण हे प्रश्न विचारल्याशिवाय सायंटिस्ट तयार होऊ शकत नाही बाळांनो. त्यामुळे तुम्ही हे प्रश्न विचारायला सुरुवात करा. आमच्या या समर कॅम्पचा प्रवीण जोशी सर आणि त्यांचे पूर्ण टीमचा पर्पजच आहे तुम्ही प्रश्न विचारायला शिकले पाहिजे. आणि तर पेरेंट्स सुद्धा बसलेले असतील. जर आपण इच्छितो की पुढील काळामध्ये आपले मुलं जगातील टॉप सायंटिस्ट बनवायचे असतील तर त्यांना क्वेश्चन विचारण्याचं फ्रीडम दिलं पाहिजे. सायन्स फक्त काही लॅबमध्ये शिकवलं जात नाही तर घरीही शिकवलं जात असतं. समजा तुमचं मूल जर टीव्ही रिमोट जे असतं, टीव्हीचं रिमोट असतं ते उघडत असेल, किंवा जी कॅटल असते त्यामध्ये पाणी कसं गरम होतं हे विचारत असेल, तर समजा एक सायंटिस्ट तुमच्याकडे जन्म घेत आहे. तो एक जिज्ञासू मुलगा मुलगी आहे. सो पेरेंट्स आणि स्टुडंट्स, खास करून लहान मुलांना इथं मला सांगायचंय, तुम्ही सायंटिस्ट होऊ शकता. तुमची आयडिया देखील जग बदलू शकतं. जसं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे थॉमस अल्वा एडिसन, ज्यांच्यामुळे आज आपल्या घरामध्ये बल्ब लागलेला आहे. जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याला शाळेमधनं स्कूलमधनं काढून टाकलं होतं. मठ्ठ आहे तुमचा मुलगा असं त्या टीचरने आईला लिहिलं होतं, स्लो लर्नर म्हटलं होतं. पण त्या आईने विश्वास ठेवला आणि त्या आईने त्या मुलाला शिकवलं, ज्याने आज 1500हून अधिक पेटंट ज्या व्यक्तीच्या नावावर बल्बचा शोध लागला. त्याला किती वेळा अपयश आलं. सो त्यांनी हे सांगितलं, आय हॅव नॉट फेल्ड, आय हॅव जस्ट फाउंड 10,000 वे दॅट वोंट वर्क. फेल होणं हे सायंटिफिक असतं. प्रत्येक चूक एक नवीन मार्ग शोधतो. आता सुद्धा आम्ही हे ऑनलाईनच्या याच्यामध्ये ओबेस वरनं तुमच्याकडे युट्यूबवर येताना आम्हाला 10 मिनिटं डिले झाला. भरपूर चुका आम्ही केल्या, मी ते पाहत होतो. पण इथं बसलेले तुम्हाला जे सगळे शिकवणार आहेत ना, त्या चुकांचा त्यांना हे त्या चुकातून आम्हाला कसं शिकता येईल हा दृष्टिकोन आहे. आणि हा दृष्टिकोन हे मेंटर तुमच्याकडे की जो दृष्टिकोन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सो एपीजे अब्दुल कलाम घ्या ना, आपल्या भारताचे मिसाईल मॅन, तामिळनाडूच्या एका लहानशा गावातून आले. लहानपणी ते वर्तमानपत्र न्यूजपेपर विकायचे रेल्वे स्टेशनवर. पण त्यांना वरती आकाशात पाहिलं की त्यांना स्काय मध्ये एरोप्लेन असं धमाल वाटायची. आणि त्याने मेहनतीने त्यांनी आणि जिज्ञासेने सायन्स शिकले, इस्रो मध्ये गेले, DRDO सारख्या संस्थांमध्ये देशासाठी काम केलं. नंतर ते आपल्या भारताचे प्रेसिडेंट सुद्धा झाले. त्यांनी कधीच विचारणं थांबवलं नाही. तो विचारणं थांबवू नका. आईन्स्टाईनने अतिशय स्पष्ट भाषेत म्हटलेलं आहे. मी माझ्या शाळेच्या स्पॅनिश स्कूलच्या इथं असं वरती एकदम जसं आपण कपडावर लिहितो ना, तसं मी शाळेच्या कपडावर लिहून टाकलेलं आहे, द इम्पॉर्टंट थिंग इज नॉट टू स्टॉप क्वेश्चनिंग. प्रश्न विचारा मित्रांनो. सो सायन्स कॅम्प हा जो ऑनलाईन सायन्स कॅम्प आहे, यात तुम्ही काय करणार आहात? प्रवीण जोशी सर तुम्हाला काय शिकवणार? त्यांची पूर्ण जवळजवळ किती सर 500 टीचरची त्यांची टीम आहे. या सर्वांचा उद्देश काय? या कॅम्पमध्ये तुम्ही काय, तुम्हाला या प्रोजेक्ट मधनं काय शिकायला मिळणार आहे? सो एक्सपेरिमेंट, टीमवर्क तुम्हाला शिकायला मिळेल. तुम्ही स्वतः विचार कराल, स्वतः प्रोजेक्ट कराल आणि स्वतः उत्तरं शोधाल. या कॅम्प मधनं 12 सेशन मला वाटतं मग मी ऐकलं ते घेतले तुम्ही. सो तुम्ही स्वतः विचार करा आणि प्रोजेक्ट स्वतः बनवा. तुम्ही पाहाल की ते वेगवेगळे व्हिडिओज आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मधून तुम्ही बघाल की व्हिनेगर मधनं वोल्कोना कसा बाहेर येतो आहे, एका केळामधनं बनानापासून वीज कशी निर्माण होऊ शकते, मॅग्नेटिक फोर्सने गाडी कशी चालू शकते. एक साधी सामान्य आयडिया तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डरली बनवू शकते. सो स्टुडंट्स, जेव्हा तुम्ही कुठलाही सायन्स प्रोजेक्ट करताना, जसं काही बर्फ कसा बनतो, वोल्कोनाचं मॉडेल बनवणं आहे, पाण्यापासून वीज निर्माण करणं आहे, वनस्पतीपासून फोटोसिंथेटिक कसं होतं, तेव्हा तुम्ही विचार कराल, समजून घ्याल, प्रश्न विचाराल आणि समाधान शोधाल. सो 4 तत्व सायन्सचे 4 काय म्हणू आपण त्याला एलिमेंट्स, जे तुम्हाला असं मला वाटतंय या पूर्ण टीमकडनं शिकायला मिळतील. हे 4 प्रिन्सिपल ती पायाभरणी आहे या सगळ्या गोष्टींची. त्यामुळे फार महत्वाचं आहे. सायन्स प्रोजेक्टमुळे तुम्हाला तुमच्यामध्ये क्युरिओसिटी डेव्हलप होणार आहे. ऑब्झर्वेशन स्किल, निरीक्षण क्षमता आपण ज्याला म्हणतो ते. तुम्ही टीम मध्ये काम करायला शिकाल, हे फार महत्वाचं आहे. सायन्सचे रिझल्ट किंवा सायन्सचे इन्व्हेन्शन एकटा लावू शकत नाही. इट्स अ टीम वर्क.
ओके. सो तुम्ही टीम मध्ये काम करायला शिकाल आणि तुम्ही हँड्स ऑन लर्निंग, मग निलेश सरांनी सांगितलं, तुम्ही कृतीतून शिकाल. याला काय म्हणतात? हँड्स ऑन लर्निंग म्हणतात. सो इंडिया अजूनही आपण ग्लोबल लेवलवर सायंटिफिक इनोव्हेशन मध्ये मागे आहोत. याचं सर्वात मोठं कारण काय माहिती? मी मग सांगितलं, आपली ही एज्युकेशन सिस्टीम जी लॉर्ड मॅकलो पासून आलेली आहे, घोका आणि ओका, ज्याला आपण म्हणतो रट्टा मारणे किंवा रूट लर्निंग. अनेक स्टुडंट इन्फॉर्मेशनला नॉलेज समजतात, म्हणजे माहिती गोळा करणं आणि लक्षात ठेवणं आणि ते पेपरला देणं. का, कसं, काय झालं हे तुम्ही विचारतच नाही. ते तसं नाही. तुमचं या समर कॅम्प मधनं तुम्ही या 3 गोष्टी जरी सुरुवात केल्या ना, प्रश्न विचारायला शिकवायला लागले ना, तर ही सगळ्यांची मेहनत ही उपयोगाची येईल. सो हे फार महत्वाचं आहे मित्रांनो, की आपण प्रश्न विचारण्याची सवय आपण लावली पाहिजे. पण खरा सायंटिफिक डेव्हलपमेंट जो आहे, सायंटिफिक ऍटिट्यूड जो आहे, तो बेसिकली प्रश्न विचारण्यातून आणि इन्व्हेन्शन, शोध पासून डेव्हलप होत असतो. एक चांगली गोष्ट घडते माहितीये मित्रांनो, ती काय माहितीये? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. ते हे सगळं आपल्या क्लासरूम मध्ये आता जिज्ञासा वाढेल, जिथं मुलं उघडपणे का, कसं, काय, हे कसं झालं हे विचारेल. आणि हे फक्त सायन्स बंदच होत असतं. आणि सायन्स हा सब्जेक्ट नाहीये, तो एक थॉट आहे, तो एक सायंटिफिक ऍटिट्यूड आहे. हा फार महत्वाचा आहे. मी सायंटिस्ट आहे, पण माझ्या सायंटिफिक ऍटिट्यूड नसेल तर, आता मी कॉमर्स स्टुडंट आहे, तरी सुद्धा प्रवीण जोशी सरांनी मला काय सांगितलं? विज्ञान प्रेमी. हा फार महत्वाचा फरक आहे मित्रांनो, समजून घेतला पाहिजे. कारण की होतं काय, की मोठमोठे सायंटिस्ट सुद्धा अंधश्रद्धाळू असतात. आपल्याला सायंटिफिक ऍटिट्यूड स्वतःमध्ये आणायचा आहे, जो क्युरियासिटी, क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग या याच्यातून येत असतो. आपण अंधश्रद्धेला चॅलेंज केलं पाहिजे. कारण त्यांना प्रश्न, कारण अंधश्रद्धेला का बरं चॅलेंज करायचं? कारण की अंधश्रद्धा प्रश्न विचारायला थांबवत असते. ब्लाइंड फोनच्या नावाखाली आज बरेच बाबा बघतो जादूचे खेळ करतात आणि आपण त्या चमत्कार समजतो, आपण त्या या गोष्टी. तसं नसलं पाहिजे मिळालं. असं काही दिव्य शक्ती नसते. ओके. सो या मॅजिक ट्रिक्स असतात, त्या आपण समजून घेतल्या पाहिजे असं मला वाटतं. सो क्रिटिकल थिंकिंग तुमच्यामध्ये डेव्हलप करा. कोणी जर म्हटलं की मी करू शकतो, त्याला चॅलेंज करा असं मी म्हणेल. आणि आपण नवीन काहीतरी केलं पाहिजे. मला आठवतं, नारायण मूर्ती सरांनी एकदा असं म्हटलं होतं, गेल्या 75 वर्षामध्ये भारताने असा कोणता शोध लावला आहे की ज्यामुळे पूर्ण जग बदललं, ज्यामुळे भारताला इंटरनॅशनल लेवलवर ओळख निर्माण झाली. बिचारे सोशल मीडियावर मूर्ती सरांना खूप ट्रोल केलं गेलं. पण मित्रांनो लक्षात घे, फॅक्ट आहे. तुम्ही टॉप 20 वर्ल्ड चेंजिंग इनोव्हेशनची लिस्ट काढा. एशियन म्हणजे फार डार्विन पासून तर आतापर्यंत सगळी लिस्ट काढा तुम्ही. टॉप 20 वर्ल्ड मध्ये पहिला आहे की सर्वात पहिला शोध कुठला लागला? चाक्याचा शोध, म्हणजे व्हील बनवले 3500 बॅक BC त्यावेळेस लावला. तो कोणी लावला माहित नाही, पण आजचं मॉडर्न इराक जे आहे त्यावेळेस तो लागला होता. जेव्हा चाकाचा शोध लागला त्याच वेळेस ट्रान्सपोर्ट, मशिनरी, इंजिनिअरिंगची सुरुवात झाली. मग 18व्या शतकामध्ये इलेक्ट्रिसिटीचा पण शोध लागला. तो बेंजामिन फ्रँकलिनने लावलेला होता. त्याचा देश कुठला होता? US का UK होता. त्याच्यामुळे लाईट्स आले, इंडस्ट्री डेव्हलप झाल्या. त्याच्यानंतर प्रिंटिंग प्रेसचा शोध लागलेला, तो 14th सेंचुरी मधला आहे. जॉन्सन समथिंग त्यांचं नाव आहे. अगेन त्यांची कंट्री जर्मनी होती. वॅक्सिनचा शोध लागला 17th सेंचुरीमध्ये. एडवर्ड जेनर त्याचे जनक होते, युकेचे ते होते. त्याच्यानंतर पेनिन्सिलिनचा शोध लागला, ज्याच्यामुळे अख्खं अँटीबायोटिक आणि याचं रिव्होल्युशन झालं. युनायटेड किंगडमचे ते होते, अलेक्झांडर फ्लॅमिंग. लाईटचा बल्ब, मग सांगितलं लाईटचा बल्ब, थॉमस अल्वा एडिसन US चे होते. एरोप्लेनचा शोध सगळ्यांना माहितीये, राईट ब्रदर्स अगेन ते US चे. कॉम्प्युटरचा शोध लागला, चार्ल्स बॅगन्स, 4-5 लोकांची टीम आहे. UK US ची ती पूर्ण टीम आहे. मी पटपट जातो, तुम्हाला सांगेल की टॉप 20 मध्ये इंडिया का मागे आहे त्याचं कारण समजलं पाहिजे. तुम्हाला कळेल की मी हा जो समर कॅम्प जॉईन केलेला आहे तो किती महत्वाचा आहे, मला किती सिरियसली हा समर कॅम्प करून घ्यायचा आहे. इंटरनेटचा शोध 1960 मध्ये लागलेला आहे. लिनॉर्ड आणि काय त्यांची बरीचशी मोठी टीम आहे, ज्याच्यामध्ये 4-5 कंट्री आहेत. US आहे, UK आहे. मोबाईलचा फोन लागला 73 मध्ये. मार्लिन कूपर यांनी तो लावला. अगेन US चा आहे ते. आणि या 21st सेंचुरीमध्ये स्मार्टफोन आला.
स्मार्टफोन सगळ्यांना माहिती, स्टीव्ह जॉबने आणलेला ऍपलचा, अगेन ते युएसचे आहेत. सोशल मीडियाचा जो शोध आहे, आता आपण सोशल मीडियाच्या युट्यूबवर आहोत बघा, हे की नाही, मार्क झुकरबर्ग, स्टीव्ह जॉब्स यांची सगळ्यांनी लावलेलं, अगेन ते सगळे पूर्ण टीम युएसचे आहे. आता जे AI आलेले आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ते सुद्धा हे बऱ्याच 2-4 लोकांनी लावलेला आहे. जॉर्ज आहे, हिल्टन आहे, या सगळ्या लोकांनी हा शोध लावलेला आहे. रिन्युएबल एनर्जी इलॉन मस्कने लावलेला आहे, अगेन ते US आणि चायना एकत्र आहेत. ते असे कितीतरी तुम्हाला मी सांगू. 3D प्रिंटिंग, तुम्हाला माहिती 3D प्रिंटिंगचा शोध कोणी लावलेला आहे? चार्ल्स हुल यांनी लावलेला आहे, युएसचे आहेत. अख्खी बिल्डिंग आता कन्स्ट्रक्शन करायची गरज नाहीये, ती 3D प्रिंटिंग मधनच डेव्हलप होणार आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग घ्या, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स घ्या, वॅक्सिन्स घ्या, ब्लॉकचेन्स घ्या, हे सगळ्यांमध्ये आपण कुठेही टॉप 100 मध्ये इंडिया नाहीये. त्याचं एकमेव कारण असं आहे की क्वेश्चनिंग कल्चर्स आपल्यामध्ये नाही आहे. आपल्याला बेसिकली क्वेश्चनिंग कल्चर्स डेव्हलप करायचं आहे. आणि या समर कॅम्पचा उद्देश बेसिकली हाच आहे की सायन्स हा ऑनलाईन हॉबी क्लासचा जो उद्देश आहे तो म्हणजे आपल्याला या हॉबी क्लास बनणं, स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये की जो फक्त पुस्तक वाचतो आणि सायंटिस्ट होतो असं नाही, तो जगाला काहीतरी वेगळं करून दाखवतो एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून. सो आमचं असं नाही की बा इंडियन सायंटिस्टने काही घडवलं नाही, इंडियन सायंटिस्टने पण आपल्याला, आज आपण भारत एवढा पुढे चाललो आहोत, आपल्याला त्यांचा अभिमान आहेतच, त्याची बरेच नाव आहेत. पण म्हणजे शून्याचा शोधचा विचार केला तर आर्यभट्टने लावलेला आहे. ज्यावेळेस स्किनचं काय म्हणतात सुश्रुता जी होती, शल्य चिकित्सक जे आहेत 300 पेक्षा जास्त हे आपल्या इथूनच झालेले आहेत. CV रमन इफेक्ट्स, ओके, प्रकाश समजून घेण्याचा आहे, त्यांनी त्याच्यावर नोबेल प्राइज मिळालेले. डॉक्टर होमी भाभा अणुशक्तीचे जे जनक होते, न्यूक्लिअर पॉवर्स आपल्या त्यांच्यामुळे आली. तुम्हाला स्वामीनाथन नाव नसेल माहिती तर प्लीज मुलांनो गुगल करा. आज जे काही आपण ग्रीन रिव्होल्युशनचे ते हिरो आहेत त्यांना खरंच मानलं पाहिजे. हे सगळे सायंटिस्ट होऊन गेले. नरेंद्र सिंग ज्यांनी फायबर ऑप्टिक इंटरनेटचा शोध तर तिकडे लावला, पण इंटरनेट जगामध्ये पोहोचवायचं कसं ते आपल्या भारतीय लोकांनी शोधलेलं आहे. सो सत्यनाथ बोस आहेत, बरेच नावं मला तुम्हाला सांगता येईल. डॉक्टर जगदीश चंद्र बोस आहे ज्यांनी वायरलेसचा शोध लावलेला आहे. वनस्पती विज्ञान आहेत. आपली इस्रोची पूर्ण टीम चंद्रयान, मंगलयान त्यांनी पूर्णपणे केलेलं आहे. सो या इव्हन कोवॅक्सिन आपण शोधलेलं आहे. सो इंडियाने शोध लावलेले असं नाहीये, पण देश बदलणारे, जग बदलणारे शोध आपल्या अजून मागे आहोत. सो आजचा हा वर्कशॉपचं मी उद्घाटन करताना तुम्हा सर्वांना मी एकच विनंती करेल मित्रांनो की तुम्ही तुमचा एक प्रश्न एक शोध होऊ शकतो. सो प्रश्न विचारा शिका, तुम्ही क्युरियस बना, तुम्ही जग बदलू शकता. तुमच्या डोक्यात लपलेल्या आयडिया उद्याचा भारत एक सुपर पॉवर बनू शकतो. सायन्स एक प्रकारची अशी ज्वाला आहे ती विचारातून पेटत असते. सो त्या विचारांना सुरुवात करा, मी असं सांगेन. आणि त्यासाठी या प्रकारच्या समर कॅम्प्स हे सातत्याने व्हायला पाहिजे. मी सर्व टीमचे मी अभिनंदन इथं करेल की सर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट, खरं तर फ्रीला व्हॅल्यू नसते, याचं वाईट वाटतं, पण हे फ्री नाहीये. तुम्ही टाइम इन्व्हेस्ट केलेला आहे, तुम्ही त्या टाइमची व्हॅल्यू असं मी म्हणेल की त्याला व्हॅल्यूला तुम्ही थोडा रिस्पेक्ट करा आणि हे सर्व शिकून घ्या, नॉलेज घ्या. ओके, प्रत्येक मुलगा आजपासून क्वेश्चन बँक बनला पाहिजे असं मी म्हणेल. सो पॅरेंट टीचर्स, लेट्स बी अ क्युरियस चॅम्पियन्स. सो दोस्तो, तुम्हा सर्वांना मी पुन्हा एकदा मी इथं अभिनंदन करेन आणि लवकरात लवकर आपला देश हा पहिल्या काय म्हणतात पहिल्या टॉप 10च्या यादीमध्ये आपण येऊ. आणि त्यासाठी आजचा हा समर कॅम्प, आजपासून जो 12 सेशन होतील ते मनापासून ऐका, सगळे एक्सपेरिमेंट घरी करा आणि पॅरेंट्स पोरं घरी पसारा करतील, कृपया तो पसारा करू द्या. त्या पसारामधनच मुलं वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतील. सो पुन्हा एकदा मी सर्व टीमला इथं धन्यवाद देईल आणि मला इथं उद्घाटनाला बोलवलं त्याबद्दल मी सर्व टीमचे, निलेश सरांचे, प्रकाश सरांचे,
वडनेरे सरांचे आणि माझे अतिशय चांगले मित्र, काही वर्षापासून ते हे दिवा पेटवून ठेवत आहेत ते प्रवीण जोशी सर यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मला इथं बोलवलं आणि आजचा कार्यक्रमाचं उद्घाटन हे झालंय असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय सचिन जोशी सर. अत्यंत मोलाचे विचार आपण मांडलेले आहेत आणि अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आपण विद्यार्थ्यांना केलेलं आहे आणि शिक्षण कशा पद्धतीनं घेतलं जावं हे आपण थोडक्यात विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. व्हाय आणि हाऊ, का आणि कसं, हे दोन प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. भारताला खरं तर सायंटिस्टची अत्यंत गरज आहे आणि आपल्याकडं खरं तर ते पोटेन्शियल आहे. एव्हरी माइंड इज अन इनोव्हेटर असं म्हटलं जातं. आपल्याकडे विद्यार्थी त्या क्षमतेचे आहेत आणि त्यांना फक्त मार्गदर्शनाची आणि दिशादर्शनाची गरज आहे आणि या दृष्टिकोनातून आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलंय असं मी म्हणेल. आणि हा एक महत्वाचा संदेश दिलेला आहे की डू नॉट बी अफ्रेड ऑफ मेकिंग मिस्टेक्स. चुकांना घाबरून जाऊन कार्य करायचं थांबू नका. चुकांना सुधारत जाणं म्हणजेच शिक्षण घेणं होतं. त्यामुळे आपण जे मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे तर विद्यार्थ्यांतर्फे, सायन्स फोरमतर्फे, सर्वांतर्फे मी आपले या ठिकाणी आभार मानतो. आणि याच्यानंतर मी प्रवीण जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी छंद वर्गाची थोडक्यात माहिती, म्हणजे आपण कशा पद्धतीनं छंद वर्ग घेणार आहोत ते सांगावं आणि त्याचबरोबर आपले जे प्रमुख मार्गदर्शक आहेत माननीय डॉक्टर राजेंद्र वडनेरे सर यांची थोडक्यात ओळख करून द्यावी. धन्यवाद. बघणार आहोत. तर हा छंद वर्गामध्ये आपले 12 सेशन्स होणार आहेत. तर या 12 सेशन मध्ये आपण बरेचसे प्रयोग वेगवेगळे तज्ञ तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यामध्ये आपण काही अरविंद गुप्ता यांच्या टॉईज पण तुम्हाला दाखवणार आहोत. च्या लिंक्स तुम्हाला देणार आहोत. त्या मराठी, इंग्लिश, हिंदी या सर्व लँग्वेज मध्ये आहेत आणि त्या पण तुम्हाला आम्ही करायला सांगणार आहोत. आणि छंद वर्गातले पण आपण जे प्रयोग घेणार आहोत ते पण तुम्ही करालच. आणि छंद वर्ग पूर्ण करणाऱ्यांना आम्ही सर्टिफिकेट्स पण देणार आहोत. ते पण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. सचिन जोशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुमच्याकडनं प्रश्न येतील, त्याला आम्ही उत्सुक आहोतच. तर तुमचे प्रश्न येऊ द्या. आमच्याकडे तज्ज्ञांची टीम आहे. आम्ही नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करूया. तर आता आपण काही प्रयोग बघूया. मोठा स्क्रीन तर मोठा स्क्रीन पाहिजे. आता आपण काही प्रयोग बघूया. 1-2 मिनिटं. टेक्निकल प्रॉब्लेम 1 मिनिटात आधी सॉल्व्ह करून घेऊ. आणि आता तो मोठे आहे फुल स्क्रीन ला स्पॉटलाइट वर ठीक आहे. एवढ्या संख्येचं त्याचं ऑफ करायला सांगितलं.
ऑफ व्हायला सांगतो. नाही, तो बाहेरच मीटिंग मधून येऊन परत जॉईन होईल. हा. बरं, आता आपण काही प्रयोग बघूया. समजा मी आता ही एक आपण बाटली घेतलेली आहे आणि यामध्ये एक डॉल आहे आणि आता मी या डॉलला इन्स्ट्रक्शन देतो. बघा तुम्ही, खाली जा, वरती ये. सो दिस इज ओबिडियंट डॉल. ही आपण सांगितलेल्या सर्व इन्स्ट्रक्शन्स आपले ऐकते. ठीक आहे. तर let us see again. If I give instruction, go down, then come up. So this is obedient doll. तर या प्रकारचे खेळणी आपण बरेचशा घेणार आहोत. या कशा करायच्या, काय करायच्या हे आपण आपल्या छंद वर्गामध्ये बघणार आहोत. विविध मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. एक 10-12 प्रयोग आपण आता छोटे छोटे करून बघूया. आता पुढचं खेळणं बघूया. इथे हा उभा राहणारा ससा, हा ससा आहे आणि हा ससा समजा मी याच्यावर ठेवला, असा तिरपा ठेवला तरी बघा तो सरळच होतो. आमच्या लहानपणी आम्ही हे खेळणे करायचो. अगदी सिंपल खेळणं आहे. त्याचप्रमाणे आपण समजा हा उलट केला, तर हा उलट केल्यामुळे हे पहा, आता हा बरोबर उभाच राहतो, म्हणजे पडत नाही. आता याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, एक डबी घेतलेली आहे आणि या डबीमध्ये हे फक्त इथे नट चिटकवलेले आहेत आणि इथे जड वजन झाल्यामुळे हा बरोबर याच पद्धतीने बॅलन्स होतो. तर इथे नट जड चिटकवल्यामुळेच हा का बॅलन्स होतो हे पण तुम्हाला शोधायचं आहे. अशा गोष्टी आपल्याला ह्या गंमत जम्मत विज्ञानामधून आपल्याला शोधायच्या आहेत. हा आपला मुख्य उद्देश आहे. आता कॅप्सूल किडा, आम्ही लहान असताना हा खेळायचो. तुम्हाला कितपत आवडतो मला माहिती नाही, पण बघा या, हे पहा, आता जस्ट हे पहा, बघा तो एकदम बदलतो त्याची पोझिशन. तर हे काय आहे हे तुम्हाला दाखवतो. हे कॅप्सूल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त एक बॉल बेरिंग आपण टाकलेलं आहे. हे बॉल बेरिंग या कॅप्सूल मध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्या वजनामुळे तो किड्यासारखा खालीवर येतो आहे. म्हणजे ही गंमत तुम्ही तुमच्या मित्रांना दाखवू शकाल. त्याच्या मागचं विज्ञान आपल्याला नंतर शिकायचं आहे. आता पुढचा प्रयोग बघूया. प्रश्नचिन्ह, हे जे क्वेश्चन मार्क आहे ते क्वेश्चन मार्क असं आपण बॅलन्स करू शकणार नाही, बरोबर. परंतु आता त्याला जर का आपण हा बेल्ट लावला तर हे बॅलन्स होत आहे बघा, अगदी इझी बॅलन्स होत आहे. तर आणि हा बेल्ट काढल्यावर हे बॅलन्स होणार नाही, परंतु हा बेल्ट जर लावला तर हे बॅलन्स. तर हा क्वेश्चन मार्क कसा बनवायचा, काय बनवायचा हा तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. यांना सांगितलं करायला. आता फुग्याची गंमत बघूया. त्यांना समजतो. ते पाहता हा फुगा आपण घेतलेला आहे. हा फुगा फुगवला आणि सोडल्यानंतर काय होतं हे तुम्हाला माहिती आहे.
बघा आता सोडल्यानंतर तो काय होतो ते तुम्ही बघितलं. मग हे असं का बरं होतं, तो एकाच दिशेने वेगाने का जातो? आता दुसरी गंमत, फुगाच घेतला आहे, तुम्ही पण हा फुगा असे घेऊन बघा आणि जोरात तुम्ही जेव्हा एक्सटेंड कराल, फास्ट जेव्हा तुम्ही एक्सटेंड कराल, हा ताणला गेला आणि जर का तुम्ही तुमच्या गालाला वगैरे लावला तर हा गरम होतो, बरोबर आहे. आणि हा ताणलेला फुगा आपण सोडला आणि गालाला लावला तो गार झालेला असतो. तुम्ही हे बघितलं असेल, टायरमध्ये हवा भरताना ते टायर जिथून हवा भरतो ते गरम होतं किंवा टायर गरम होतं. परंतु जर का जोरात हवा सोडली तर ते संपूर्ण टायर थंड किंवा गार होतं. मग ही पद्धत कुठे वापरली जाते? म्हणजे हा एकदम जोरात ताणला तर गरम होतो, बरोबर आहे. नंतर थोड्या वेळ थांबल्यावर तो परत आपल्या नॉर्मल टेम्परेचरला येईल आणि परत सोडला आणि जर का तुम्ही पाहिलं तर एकदम थंडगार झालेला असतो. तर हीच पद्धत फ्रीजमध्ये वापरलेली असते, कॉम्प्रेसर मध्ये. आणि हीच पद्धत जेव्हा आपण हा जोरात ओढतो तेव्हा तो गरम होतो आणि ही पद्धत आपल्याला बऱ्याचशा वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये आपण वापरतो. उदाहरणार्थ आपले कारचे इंजिन, टू व्हीलरचे इंजिन वगैरे हे तुम्हाला इतक्यात समजणार नाही, परंतु ही फुग्याची गंमत तर तुम्ही नक्कीच करून बघा. आता बघा, आपल्याकडे हे दोन राम आणि श्याम आहेत, बरोबर आहे. यामध्ये या हातात धरलेला मोठा दिसतो आणि आता जर का मी याची पोझिशन चेंज केली तर एक लहान आणि एक मोठा दिसेल. परत पोझिशन चेंज केल्यावर म्हणजे आता श्याम मोठा दिसतो, राम लहान दिसतो. परत चेंज केल्यावर हा श्याम मोठा दिसतो, राम लहान दिसतो. आणि तसं पाहिलं तर हे दोन्हीही सारखेच आहेत. तर असं का बरं? याला आपण दृष्टीभ्रम म्हणतो, इल्युजन. आता त्याचप्रमाणे एक छोटस खेळणं आपण बघूया या संदर्भात. हे पहा, माझ्याकडे भिंगरी आहे आणि ही मी गोल फिरवल्यावर कशी दिसते, ती फिरताना अशी मोठी मोठी होताना दिसते बघा. तर या प्रकारे हे तबकडी घेतलेली आहे, आपली सीडी घेतलेली आहे, त्याला इथे एक गोटी लावलेली आहे, चिटकवलेली आहे आणि त्याच्यावर हा कागद प्रिंट करून लावलेला आहे आणि हे फिरवल्यानंतर सुंदरपणे दिसतं. म्हणजे हे सर्व बाहेर जाताना दिसतात. म्हणजे मग हा एक प्रकारचा एक इल्युजनच आहे. आता पुढचा एक्सपेरिमेंट बघूया. हे खेळणं तुम्ही बनवू शकाल. कसं बनवायचं, काय बनवायचं, आम्ही सर्व डिटेल प्रोसिजर याची तुम्हाला देणार आहोत. हा गोल केलेला आहे पुष्ट्याचा आणि इथे खाच पाडलेली आहे आणि इथे या प्लॅस्टिक मध्ये हे रबर अडकवलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे फिरवाल, हे जेव्हा रबर अडकून हे तुम्ही जोरात सोडल्यानंतर हे गोल गोल फिरत जातं. म्हणजे पुढे तर जातच परंतु गोल फिरत जातं. या दिशेने जर का फिरवलं तर ते क्लॉकवाईज आणि या दिशेने फिरवल्यावर अँटी क्लॉकवाईज. तर अशा दिशेने जातं आणि हे सरळ न जाता हे उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला वळतं. म्हणजे हे उजव्या किंवा डाव्या हाताला वळतं, म्हणजे स्पिन बॉल जसं आहे स्पिनिंग प्रमाणे, तर त्याप्रमाणे त्याच्या पोझिशन तो बदलत असतो. तर त्याप्रमाणे याच्या पोझिशन बदलतो. तर असं का होतं? तर हे तुम्ही खेळणं तर सहज बनवू शकाल. या खेळण्याची कृती तुम्हाला व्यवस्थित ग्रुपवर दिली जाईल. दररोज आपण 1 किंवा 2 किंवा 3 खेळणी वेगवेगळे तज्ज्ञ तुम्हाला देणार आहेत आणि त्या कृती तुम्हाला बनवायच्या आहेत. प्लस शनिवार आणि रविवार आपला हा सेशन चालूच राहील. तर ह्या पण तुम्हाला गोष्टी बघायच्या आहेत. म्हणजे खेळणी पण खेळायची आहे आणि आम्ही काही प्रश्न विचारू त्याचा पण तुम्हाला शोध घ्यायचा आहे. आता हे बघा, इंद्रधनुष्याचे कलर तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे इंद्रधनुष्यात 7 कलर होतात. तर त्याप्रमाणे हे आपण 7 कलर इथे केलेले आहेत. पुष्ट्यावर गोल कापून 7 कलर तिथे दिलेले आहेत. आणि आता हे फिरवल्यानंतर काय होतं बघा,
आता हे फिरवल्यानंतर हे सर्व कलर एकत्र होतील. आता जोरात फिरवल्यावर हे सर्व कलर आपल्याला एकत्र होऊन पांढरे दिसतील. तर आता जोरात इथे फिरवता येत नाहीये, त्याकरता आपण भिंगरीचा ट्राय करूया. ती इथे भिंगरी आहे, ती इथे भिंगरी आहे आणि ही इथे फिरवल्यानंतर याचा कलर तुम्हाला बघा व्हाईट दिसेल किंवा हे पहा जोरात फिरवल्यानंतर ती पूर्णपणे व्हाईट दिसेल. ही साधी भिंगरी बनवलेली आहे आणि याच्यावर हा सप्त कलर, हा 7 रंगाचा कलर आपण ठेवलेला आहे. आता आपण त्याच्या पुढचा प्रयोग बघूया. आता हे विरविरतं खेळणं आहे बघा. हे पंखा तुम्ही वापरलेला आहे आणि हा पंखा वापरल्यानंतर हा गोल फिरल्यानंतर वरती का जातो हे पण तुम्हाला शिकायचं आहे. तुम्ही हा पंखा बाजारातून आणू शकतात आणि हा फिरवल्यानंतर वरती का जातो, तर याचंही कारण शोधायचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे समजा आपण ही एक कागदी पट्टी घेतलेली आहे आणि कागदी पट्टी घेतल्यावर ही जर का आपण खालून फुंक मारली तर ही वरती जाईल, बरोबर आहे. आता वरून फुंक मारल्यावर काय होतं बघूया. वरून फुंक मारल्यानंतर पण वरतीच जाते. तर हे पण आहे की नाही गमतीशीर. आता ही पट्टी घेतलेली आहे, तर पट्टीचा आपल्याला मध्य शोधायचा आहे, आपल्याला सेंटर फाइंड करायचं आहे. मग आता सोपी पद्धत म्हणजे काय आहे, तर दोन्ही बाजूला आपण हे बोटाने धरली आहे आणि हे दोन्ही बोट आपण जवळ आणतो आहोत बघा, आणि बरोबर ज्या पोझिशनला येते तो मध्य आहे. आणि आता स्केल असल्यामुळे आपण बघू शकतो हे बरोबर 30 सेंटीमीटरची स्केल आहे आणि 15 सेंटीमीटरला आपण मध्यभागी आलेलो आहोत. परंतु उलट जाताना मात्र तुम्ही आयदर हा हात जाईल किंवा हा हात जाईल. म्हणजे एक बघा, बाजूला धरून जेव्हा आपण मध्ये येऊ त्यावेळेस बरोबर एक हात थांबतो आणि एक हात पुढे जातो. ही पण गंमत आहे का नाही बघा, आणि बरोबर सेंटर आपल्याला मिळतो, बरोबर आहे. तर हे पण असं का होतं हे पण तुम्हाला बघायचं आहे. आता दुसरा एक प्रयोग बघा. आता या या पट्टीवर आपण ही पाण्याने भरलेली बाटली ठेवली समजा इथे ठेवली तर आपल्याला एवढं वजन जाणवतं, म्हणजे बाटलीचं वजन आणि ह्या पट्टीचं वजन हे आहे. परंतु याची जर का पोझिशन आपण चेंज केली, त्याची पोझिशन समजा इथे ठेवली तर थोडंसं जड होतं, बरोबर आहे. याच्यानंतर इथे जर का चेंज केली तर इथे अजून जड होतं, नंतर अजून जड होतं. म्हणजे या वजन तेवढंच आहे, पण या बाटलीची पोझिशन बदलल्यानंतर आपल्याला हा जडपणा जास्त जाणवतं. हा डॉक्टर जयंत जोशी सरांनी घेतलेला प्रयोग आहे आणि अतिशय सुंदर प्रयोग आहे. उद्या त्यांचा आपल्याला वेगवेगळे प्रयोग आपण त्यांचे प्रयोग पाहायला मिळणारच आहे. आणि हे पहा, जसं लांब नेऊ तसं आपल्याला इथे जड जास्त होतं. तर एकंदरीत पट्टीचं आणि बाटलीचं वजन एकच आहे, परंतु बाटलीची पोझिशन बदलल्यानंतर आपल्याला जडपणा किंवा जास्त वजन का बरं जाणवतं. हा पण प्रयोग तुम्ही करून बघा, त्याचा अनुभव घ्या आणि त्याचं कारण शोधायचा प्रयत्न करा. आता हीच बाटली आपण लेन्स म्हणून पण वापरू शकतो. हे पहा, हे समजा इथे समजा हे नोटबुक आहे आणि नोटबुकच्या मध्ये आपण समजा हे पहा, तर हा लेन्स म्हणून वापरू शकतो. तर म्हणजे मग लेन्सचं नक्की कार्य काय, का बरं मोठा दिसतो, म्हणजे भिंगाचं कार्य काय, त्यांनी का बरं मोठा दिसतो. किंवा हीच बाटली जर का तुम्ही उन्हामध्ये धरली तर तुम्हाला एका ठिकाणी अशी सरळ रेष मिळेल, त्याच्या फोकस पॉइंटला रेष मिळेल, म्हणजे सर्व प्रकाश एकत्र झालेला दिसेल.
मग असं का होतं, मग लेन्स वापरून हे अक्षर मोठे का दिसतात वगैरे, याचा पण आपल्याला स्टडी करायचा आहे. आता माझ्याकडे ह्या दोन पट्ट्या असलेल्या, हे पहा, ह्या आईस्क्रीमच्या पट्ट्या आहेत. याच्यामध्ये मी रबर टाकलेला आहे आणि आता फुंकल्यानंतर आवाज येतो बघा. आणि आता माझ्याकडे इथे मेजरमेंट करता हे पण सिस्टीम पण आहे. इथे तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिसत असेल बघा, आणि मी परत फुंकतो. इथे याची फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता बदलते. परत बघा. आता त्याच्याऐवजी मी ही लहान पट्टी घेतली. काही फरक पडतो का ते पण आपल्याला बघता येईल. तर अशा प्रकारच्या पिपाणी तुम्हाला बनवता येतील. तुमच्याकडे मोबाईलवर साऊंडचा ऍप टाकलं तर तुम्हाला त्याची वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी मेजर करता येईल. आणि ह्या लेन्थ बदलल्यानंतर ही फ्रिक्वेन्सी का बदलते हे पण तुम्हाला बघता येईल. आता एक साधा प्रयोग आपण बघूया. हे पहा, मी ग्लास घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये पाणी घेतो. हे पहा, हे ग्लास तुमच्या समोर आहे आणि त्याच्यामध्ये या ग्लासमध्ये पाणी टाकतोय. हे पहा, आता हे ग्लासमध्ये पाणी भरलेलं आहे आणि हे आपण याच्यावर ठेवत आहोत. हे पहा, इथे ठेवलेलं आहे आणि आता हे मी फिरवणार आहे. तर पाणी सांडतं का नाही आपण बघूया. हे पहा, पाणी सांडत नाहीये. आणि आता परत याच्यातलं पाणी आपण ओतूया. तर अशा प्रकारचे बरेच प्रयोग आपण आपल्या छंद वर्गामध्ये बघणार आहोत. एक छोटासा प्रयोग बघा, रिमोट कंट्रोलचा. रिमोट कंट्रोलचा लाईट आपल्याला दिसत नाही, परंतु जेव्हा आपण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये किंवा कॉम्प्युटरच्या कॅमेऱ्यामध्ये जेव्हा आपण लावू तेव्हा हा लाईट दिसतो. मग असं का बरं होतं? आपल्याला डोळ्यांना हा दिसणार नाही, परंतु या कॅमेरामध्ये मात्र आपल्याला दिसतो. तर अशा बऱ्याच प्रकारचे प्रयोग आपण आपल्या छंद वर्गामध्ये बघणार आहोत. हे कसे बनवले याची कृती तुम्हाला दररोज दिली जाईल. वेगवेगळे तज्ज्ञ हे प्रयोग घेणार आहेत. याच्यामध्ये बेसिक सायन्सेस, त्याच्यामध्ये केमिस्ट्री, लाईफ सायन्स, भौतिकशास्त्र, अशा बऱ्याच प्रकारचे प्रयोग आपण याच्यामधून बघणार आहोत. तर अशा प्रकारचा छंद वर्ग आपला होणार आहे. यामध्ये तुम्ही काही व्हिडिओ बनवून व्हिडिओ बनवा. आम्ही इन्स्ट्रक्शन देऊ, त्याप्रमाणे हे सर्व ऍक्टिव्हिटीज तुम्ही तयार करा. त्याचे काही व्हिडिओ काढा आणि 2-3 व्हिडिओज फक्त आमच्याकडे, उत्तम 2-3 व्हिडिओज आमच्याकडे पाठवायचे आहेत. या तुम्ही कंडिशन फुलफिल केल्यावर तुम्हाला या हॉबी क्लासचं सर्टिफिकेट मिळेल. तर या गोष्टी आम्ही तुम्हाला नंतर व्यवस्थित सर्व सांगूच. तर अशा प्रकारचा हा छंद वर्ग होणार आहे. आता पुढचा जो भाग आहे ते आजचे प्रोग्रामचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर राजेंद्र वडनेरे हे हसत खेळत विज्ञान या सदरातून तुम्हाला काही गमती जमती दाखवणार आहेत. तर त्याआधी मी त्यांचा परिचय तुम्हाला थोडक्यात करून देतो. डॉक्टर राजेंद्र वडनेरे सर यांनी 1982 साली HPT आर्ट्स RYK सायन्स कॉलेजमधून BSc आणि त्यानंतर 84 साली पदार्थ विज्ञानामधून MSc केलं. त्याच्यानंतर ते मुंबई बॉम्बे IIT यामध्ये त्यांनी PhD किंवा पदार्थ विज्ञानात विद्या वाचस्पती ही पदवी संपादन केली. त्यानंतर ते काही काळ HPT आर्ट्स आणि RYK सायन्स या कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून त्यांनी काम केलं. नंतर 1993 मध्ये ते यशवंतराव मुक्त विद्यापीठ येथे प्रपाठक किंवा रीडर म्हणून ते रुजू झाले. नंतर 2000 पासून निवृत्तीपर्यंत, म्हणजे 2021 साली ते निवृत्त झाले. तोपर्यंत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. नंतर 100 पेक्षा अधिक कौशल्य प्रदान शिक्षण
शिक्षण क्रमांची निर्मिती आणि विकसन त्यांनी केलं. म्हणजे 100च्या वरती त्यांनी सर्व हे कोर्सेस वगैरे डिझाईन केलेले आहेत मुक्त विद्यापीठामध्ये. त्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत, संप्रेषण, कम्युनिकेशन वगैरे अशा प्रकारचे बरेच विषय आहेत. नंतर त्यांनी 8 विद्यार्थ्यांना PhD मार्गदर्शन केलं आणि 40हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंध त्यांनी लिहिले. तर अशा प्रकारचे मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत आणि आता ते पुढील सदर सादर करणार आहेत. तर मी वडनेरे सरांना विनंती करेन की त्यांनी सदर सादर करावं. नमस्कार सर्व माझे लाडके विद्यार्थी मित्रांनो, तसेच माझे सहकारी सायन्स फोरम मधील सहकारी प्रवीण जोशी सर, लांडगे सर आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सचिन जोशी सर आणि सर्व शाळेचे शिक्षक बंधू भगिनींनो, थोड्या वेळाने मी एक माझं जो मार्गदर्शन किंवा माझं जे सादरीकरण आहे that I am going to show using a video which I have prepared. In preparing that video, we have used so many tools, editing tools, and various experiments we have shown, we have prepared and we have shown. So I think we hope that you will enjoy them. मी मुद्दाम मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये बोलतो आहे, म्हणजे तुम्हाला जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत, जे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांना कळावं. खरं तर हिंदी एक अशी भाषा आहे की जी दोघांना जोडते. इंग्लिश मीडियम असो, मराठी मीडियम असो, कुठलाही विद्यार्थी असो, भारतातल्या सगळ्या लोकांना मराठी हिंदी पण चांगली येते. मी हिंदीमध्ये पण फ्लुएंटली बोलतो. पण आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपली जेव्हा भावना व्यक्त करत असतो ते उत्स्फूर्तपणे, स्पॉन्टेनियसली आपल्याला ती उत्स्फूर्तपणे ती जर भावना व्यक्त झाली तर तिचा प्रभाव जास्त होतो. अदरवाईज ती फार आर्टिफिशियल वाटायला लागते. माझ्या व्हिडिओ बनवत असताना मी माझ्या मनामध्ये जे विचार आले, ज्या पण भाषेत आले असतील, ते विचार मी सहजपणे, उत्स्फूर्तपणे, क्लिअरली मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की बॉडी लँग्वेज त्याला काही भाषा नसते, ते काही मराठीत नसते, काही इंग्रजीत नसते. आपली कृती असते, आपली ऍक्शन जे असते तिला काही भाषा नसते, ती हिंदी किंवा मराठी किंवा कुठेही नसते. मी जर एखादी दोरा घेतला आणि दोऱ्याची गाठ बांधायला तुम्हाला दाखवलं, तर तुम्ही जे व्हिज्युअली तुम्ही मला ते पाहाल आणि त्या प्रकारे तुम्ही बनवाल, तर त्याला काही भाषेचं बंधन नसतो. मी जर एखादा प्लेन बनवायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला तो प्लेन बनवताना कागदाला फोल्ड करताना दाखवलं, तर त्याला तुम्ही फक्त ते तुम्ही कुठल्याही भाषेतले असो किंवा कुठलीही भाषा न जाणणारे असो, त्या सगळ्यांना तुम्ही तसंच मी ते स्वीकारणार आहात. त्याच्यामुळे मी लेट अस नॉट गो इन टू द निटी-ग्रिटी ऑफ लँग्वेजेस. लेट अस बी फोकस्ड ऑन अवर activity and our let us focus on our activities and we are going to show a video. मी 1994 पासून विषय संप्रेषण मध्ये पुष्कळशे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, रिसर्च केलं. पुष्कळशे माझे विद्यार्थी झालेत. लांडगे सर, जोशी सर आणि पिंपळे सर हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. आणि त्याचबरोबर हे व्हिडिओज बनवत असताना मी 1000 पेक्षा जास्त व्हिडिओज पाहिले, ज्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या वस्तू, जसं आता प्रवीण जोशी सरांनी अरविंद गुप्ता टॉयचा उल्लेख केला, तसे पुष्कळशे व्हिडिओज आम्ही पाहिले आणि त्याच्यातून आपल्याला काय बेस्ट घेता येईल. आणि आपला जो ग्राहक वर्ग आहे, आपला जो टार्गेट ग्रुप आहे, जो लहान मुलं आहेत, तुमच्यासारखी जे लहान मुलं आहेत, त्यांचे पालक आहेत. मला माहिती आहे की तुम्ही इतके लहान आहात, जे प्रायमरी स्कूलमधले आहेत, की त्यांना हे सगळं समजणार नाही. ते आपल्या पालकांबरोबरच बसलेले असतील, तसंच ते आपल्या शिक्षकांबरोबर असतील. त्याच्यामुळे यांना कसं आपण समजावू शकतो, लहान मुलांना आपण एखादी आयडिया कशी समजावू शकतो की जी त्या एज ग्रुपला अप्रोप्रिएट असेल, अशी भाषा आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे तुमचे जे शिक्षक आहेत, तर शिक्षकांवरती मोठी जबाबदारी आहे की त्यांनी ते जे काही आपण याच्यामध्ये आता प्रवीण जोशी सरांनी जे काही बनवून दाखवले किंवा जे व्हिडिओ आहेत किंवा जे नंतर जे दाखवणार आहेत, ते सगळे व्हिडिओज किंवा माझ्या प्रेझेंटेशन मध्ये जे तुम्ही व्हिडिओज पाहणार, माझ्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही टॉयज पाहणार आहात बनलेले, ते तुम्ही स्वतः बनवा. म्हणजे शिक्षकांनी स्वतः बनवायचे. आणि म्हणजे त्यांना जर एखाद्या विद्यार्थ्याला काही अडचण आली, प्रश्न आला, प्रॉब्लेम आला, तर तो त्यांना ऍड्रेस करता यावा, त्यांना तो प्रश्न
फक्त सोडवता यावं. म्हणजे याच्यामध्ये मी जे आता प्रेझेंटेशन देणार आहे याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा तुमचा हाच प्रश्न असेल की मी असं असं केलं पण मला ते जमलं नाही. त्याच्यावरती माझं उत्तर हेच आहे की हे जे व्हिडिओ बनवले ते आम्ही ऑप्टिमल कंडिशन मध्ये, म्हणजे कॅमेरा अँगल, ऑडिओ, व्हिडिओ, कॉन्ट्रास्ट, लाईट कंडिशन्स, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही खूप वेळा विचार करून तो बनवलेला आहे. खूप वेळा त्याच्यावरती आम्ही टेक घेतले आणि त्याच्यामधला जो बेस्ट पॉसिबल शॉट आहे तो आम्ही घेतलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही त्यांना परत रिपीट करून तुम्हाला हे आता सगळे व्हिडिओ तुम्ही ऑफलाईन पण पाहू शकणार आहात. जेव्हा तुम्ही ते ऑफलाईन पाहाल तेव्हा तुम्ही त्याला बॅकवर्ड फॉरवर्ड करून तुम्ही ते बघा आणि बनवा. आणि तसं तुमचे मार्गदर्शक जे शिक्षक आहेत त्यांना ते विचारा. हे इतके सोपे आहेत की ते तुम्हाला जमायला पाहिजे. तरी जरी सोपे असले तरी पण आम्ही खूप वेळा त्याची ट्रायल घेतली आहे. खूप वेळा आम्ही फेल पण झालेलो आहोत. म्हणजे मी सुद्धा फेल झालेलो आहे. त्याच्यामुळे मी माझे फेलियर सुद्धा दाखवलेले आहेत. काही काही ठिकाणी काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला असं जाणवेल की हा पर्टिक्युलर टॉय व्यवस्थित चालत नाही आहे. ते सुद्धा मी ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि सांगितलंय की ह्या पर्टिक्युलर कॉम्बिनेशन मध्ये थिंग्स डोंट वर्क प्रॉपरली. जसं आता सचिन जोशी सरांनी सांगितलं की बल्बचा शोध लावत असताना थॉमस अल्वा एडिसनला असे 1000 वेळा त्यांनी जे प्रयोग केले असतील त्याच्यापैकी 999 वेळा त्यांचं ते फेल गेलं आणि 1 वेळा सक्सेसफुल झालं. त्यांनी असं म्हटलं की मी 999 अशी मेथड शोधलेली आहे की जी काम नाही करत. तसं मी तुम्हाला एक अशी मेथड दाखवणार आहे, एक असा प्रयोग दाखवणार आहे की जे फॉर सम रिझन इट डिड नॉट वर्क. तर तुम्हाला ते करून बघायचं आहे आणि जरी तुम्ही फेल गेला, जरी तुमचा तो सक्सेसफुल नाही झाला, तरी त्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएशन्स आणा आणि नवीन व्हेरिएशन मध्ये कसं आपण सक्सेसफुल करू शकतो त्याच्या मागचा लॉजिकचा विचार करा, त्याच्या मागच्या प्रिन्सिपल्सचा विचार करा. कुठल्या ठिकाणी काय गोष्ट प्रॉब्लेम होऊ शकते, कुठल्या ठिकाणी आपण कुठल्या गोष्टीला आपण ऍड्रेस करू शकलेलो नाही आहे, हे तुम्ही विचार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याला बघा आणि करा. असं मी तुम्हाला एक आवाहन देतो, एक तुम्हाला एक म्हणजे सुचवतो. तसंच मी प्रत्येक प्रश्नामध्ये म्हणजे प्रत्येक एक्सपेरिमेंट मध्ये मी एक तुम्हाला प्रश्न विचारला आहे किंवा मी डेमो दाखवला, त्याच्यानंतर एक प्रश्न विचारला की आपल्याला याचं कसं ऍप्लिकेशन करता येऊ शकेल. आणि ते ऍप्लिकेशन आपण होताना पाहिलं आणि ते झाल्यानंतर परत त्याच्यावरती नव्याने प्रश्न मी निर्माण केला आणि तो प्रश्न तुम्हाला तुमच्या समोर ठेवला, मांडला आणि त्याच्यावरती तुम्हाला परत ते प्रश्न सहज इतके कॉम्प्लिकेटेड नाही आहे की तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार नाही. ते इतके सोपे आहेत की तुम्हाला ते उत्तर मिळवता येईल लॉजिकली ऍज वेल एज एक्सपेरिमेंटली. तर त्याप्रमाणे तुम्ही त्या प्रकारचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा आणि हे प्रश्न उत्तर याचा जो सिलसिला, याची जी काही क्रम आहे ते नेहमी चालू राहतं आणि त्याच्यातूनच आपण शिकत जातो. हेच मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच जे व्हिडिओज मी बनवले त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचा पण फार चांगला सहभाग झाला, योगदान आला, त्याचंही मी कौतुक करतो. तिला त्या गोष्टी, ती जरी एक मेडिकल सायंटिस्ट, मेडिकल प्रोफेशन मधली असली तरी पण तिला सायन्सच्या बद्दल तितकी न्यूट्रल आणि अशा प्रकारची आवड आहे की तिनं ते सगळं केलं. व्हिडिओ बनवत असताना तिने बऱ्याचदा शूटिंग केली. तिच्या हातातून तुम्ही बऱ्याच वेळा पुष्कळ आता जे तुम्ही टॉयज बनताना पाहणार आहात तिच्या हातातून ते होत असताना दिसणार आहे. एडिटिंग करताना आम्ही खूप मेहनत घेतली, खूप आम्ही प्रयत्न केला आणि एडिटिंग करताना बऱ्याच वेळा गोष्टी तशा नाही होत असायच्या की जशी आम्हाला अपेक्षा होती, पण त्याच्यातून आम्ही पुष्कळशा गोष्टी शिकलो. वेगवेगळ्या प्रकारांनी ते एडिटिंगचे टूल्स वापरणं शिकलो आणि त्या प्रकारे तो व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. मला अशी आशा आहे की तुम्ही त्या व्हिडिओला एन्जॉय कराल. जेव्हा मी आता हे सायन्स फोरमचे आमचे जेव्हा प्रोग्राम चालू होत होते तेव्हा मला पुष्कळशा लोकांचे फोन कॉल येत होते. खूप लोकांनी असे प्रश्न विचारले की सर हे खरोखर निःशुल्क आहे का, खरोखर हे फ्री ऑफ कॉस्ट आहे का, खरोखर याला काही एंट्री फी नाही आहे, हे बरोबर आहे का. त्यांना खरंच विश्वास बसत नव्हता त्यांना की ही ऍक्टिव्हिटी फ्री मिळत असेल. त्यांना वाटत होतं की कुठल्या तरी वेगळ्या प्रकाराने आपण काहीतरी आर्थिक फायदा घेणार आहोत. तर मी त्यांना सगळ्यांना हे सांगितलं की याच्यामध्ये कुठलाही हिडन एजेंडा आमचा नाही आहे, कुठल्याही प्रकारची मार्केटिंग आम्ही करत नाही आहोत, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये आम्ही पॉलिटिकल पार्टीचा प्रचार करणं वगैरे काही गोष्ट करत नाही आहोत. त्याच्यामुळे अशा प्रकारची ही आमची ऍक्टिव्हिटी आहे की ज्याला कुठल्याही प्रकारचा आमचा काही आर्थिक एजेंडा काही नाही आहे. तर तुम्ही ते एन्जॉय करा. आमचा फक्त अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही ते सगळे प्रयोग करून बघा आणि त्याचा
व्हिडिओ बनवा आणि ते व्हिडिओ आम्हाला पाठवा. म्हणजे तुमचे कामं पाहून, तुमचा जो प्रयत्न आहे तो पाहून इतर लोकांना स्फुरण मिळेल, इतर लोक त्याच्यातून एक्साइट होतील आणि ते त्या प्रकारची गोष्टी करतील आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये जे विज्ञान जागरूकता आहे ती आपल्याला पोहोचवता येईल. आपण आपले आयडियाज खूप लॉफ्टी आहे, खूप उच्च आहेत, खूप महान आहेत आणि हळू आपला हा छोटासा प्रयत्न आहे. या प्रयत्नामध्ये सुद्धा तुम्ही आता पाहिलं असेल की पुष्कळशा ठिकाणी आमच्याकडचे जे तज्ञ होते त्यांच्याकडे काही म्हणजे काही टेक्निकल फ्लॉज तुम्हाला जाणवले असतील, पण ते सगळे आपण त्याच्यातून शिकत आहोत. त्याच्यामुळे तुम्ही पण तसंच विचार करा की आपल्याला सुद्धा कुठे जे काही अडचणी आल्या त्या आपण या अडचणींना आपण तितक्याच धैर्याने, तितक्याच चिकाटीने आपण मात करू आणि त्याच्यावर आपण मार्ग काढू. तर आता मी प्रवीण जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी माझा व्हिडिओ हे करावा, प्ले करावा. थँक्यू. हॅलो, नमस्कार. मला लहान मुलांशी खेळायला खूप आवडतं. माझ्या घरात जेव्हा लोक येतात, माझे पाहुणे येतात, माझे मित्र येतात, त्यांच्याबरोबर पुष्कळ त्यांचे. हॅलो, नमस्कार. मला लहान मुलांशी खेळायला खूप आवडतं. माझ्या घरात जेव्हा लोक येतात, माझे पाहुणे येतात, माझे मित्र येतात, त्यांच्याबरोबर पुष्कळ त्यांचे मित्र, त्यांचे फॅमिली मेंबर्स बरोबर त्यांचे मुलं पण येतात. जेव्हा हे मुलं येतात तेव्हा त्यांचे आईवडील सांगतात शांत बसा, गुपचूप बसा, त्रास देऊ नका, धिंगाणा करू नका. पण मला ते आवडत नाही. मला असं वाटतं की मुलांसारखंच राहावं, त्यांनी खेळावं, कुदावं. म्हणून मी त्यांना आपल्याबरोबर फिरायला घेऊन जातो, खेळायला घेऊन जातो, आमच्या गच्चीवरती घेऊन जातो, आमच्या बेसमेंटमध्ये घेऊन जातो. तिकडे त्यांना खेळायला भरपूर जागा असते. त्यांना माझ्याबरोबर खेळायला खूप आवडतं. आम्ही खूप खेळतो. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. एकदा काय झालं, माझ्याकडे एक मित्राचा मुलगा आला, एकदम छोटासा होता तो. त्याच्याशी खूप मी खेळलो. खाली बेसमेंटमध्ये घेऊन गेलो त्यांना आणि त्याला खेळायला लावलं आणि त्याला मी एक बारका असा एक दाना दिला. खूप मी खेळलो. हॅलो, नमस्कार. मला लहान मुलांशी खेळायला खूप आवडतं. माझ्या घरात जेव्हा लोक येतात, माझे पाहुणे येतात, माझे मित्र येतात, त्यांच्याबरोबर पुष्कळ त्यांचे मित्र, त्यांचे फॅमिली मेंबर्स बरोबर त्यांचे मुलं पण येतात. जेव्हा हे मुलं येतात तेव्हा त्यांचे आईवडील सांगतात शांत बसा, गुपचूप बसा, त्रास देऊ नका, धिंगाणा करू नका. पण मला ते आवडत नाही. मला असं वाटतं की मुलांसारखंच राहावं, त्यांनी खेळावं, कुदावं. म्हणून मी त्यांना आपल्याबरोबर फिरायला घेऊन जातो, खेळायला घेऊन जातो, आमच्या गच्चीवरती घेऊन जातो, आमच्या बेसमेंटमध्ये घेऊन जातो. तिकडे त्यांना खेळायला भरपूर जागा असते. त्यांना माझ्याबरोबर खेळायला खूप आवडतं. आम्ही खूप खेळतो. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. एकदा काय झालं, माझ्याकडे मला लहान मुलांशी खेळायला खूप आवडतं. माझ्या घरात जेव्हा लोक येतात, माझे पाहुणे येतात, माझे मित्र येतात, त्यांच्याबरोबर पुष्कळ त्यांचे मित्र, त्यांचे फॅमिली मेंबर्स बरोबर त्यांचे मुलं पण येतात. जेव्हा हे मुलं येतात तेव्हा त्यांचे आईवडील सांगतात शांत बसा, गुपचूप बसा, त्रास देऊ नका, धिंगाणा करू नका. पण मला ते आवडत नाही. मला असं वाटतं की मुलांसारखंच राहावं, त्यांनी खेळावं, कुदावं. म्हणून मी त्यांना आपल्याबरोबर फिरायला घेऊन जातो, खेळायला घेऊन जातो, आमच्या गच्चीवरती घेऊन जातो, आमच्या बेसमेंटमध्ये घेऊन जातो. तिकडे त्यांना खेळायला भरपूर जागा असते. त्यांना माझ्याबरोबर खेळायला खूप आवडतं. आम्ही खूप खेळतो. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. एकदा काय झालं, माझ्याकडे एक मित्राचा मुलगा आला, एकदम छोटासा होता तो. त्याच्याशी खूप मी खेळलो. खाली बेसमेंटमध्ये घेऊन गेलो त्यांना आणि त्याला खेळायला लावलं आणि त्याला मी एक बारका असा एक दाना दिला आणि म्हटलं चल याला समोरच्या भिंतीवरती मारून दाखव. साधारणपणे 3-4 फुटाच्या अंतरावरनं त्याला मी तो दाना दिला आणि तो फेकला त्यांनी. आणि फेकल्यावरती त्याचा दाना बरोबर त्या भिंतीवर लागला. मला खूप छान वाटलं. मी त्याला शाबासकी दिली. म्हटलं अरे वा छान. त्याच्यानंतर मी त्याला एक थर्मोकॉलचा दाणा दिला आणि त्याला म्हटलं आता मारून दाखव बरं. त्याला वाटलं एकदम हलका आहे हा, तर याचं मला सहज करता येईल.
म्हणून त्याने तो थर्मोकोलचा दाणा घेतला आणि भिंतीवरती मारला, पण तो थर्मोकोलचा दाणा भिंतीवरती पोहोचलाच नाही. तुम्ही करून बघा बरं, तुमचं होतं का? जेव्हा मी त्याला दाणा मारायला लावला त्याने तो दाणा असा फेकला. चला परत एकदा दाखवतो. हे पहा, आता मी तितक्याच जोराने थर्मोकोलचा दाणा फेकतोय, पोचतच नाही तो. परत एकदा फेकतो तेवढ्याच जोराने, अरे जातच नाही. असं का झालं असेल? तो थर्मोकोलचा दाणा खूप हळू गेला. असं का बरं झालं असेल? आपला जो याचा शेंगदाण्याचा दाणा होता तो फार फास्ट गेला आणि थर्मोकोलचा दाणा स्लो गेला. असं का झालं असेल? तुम्हाला सांगता येईल का? विचार करता येईल का? तुम्ही असं विचार करा की तुम्ही गर्दीत चाललेले आहेत. जेव्हा गर्दीत तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती जाण्यासाठी खूप वेळ लागतो, कारण तुमच्या खूप लोक तुमच्या अंगावरती येतात असं तुम्हाला वाटत असतं. तसंच तो जो थर्मोकोलचा दाणा होता त्याला पुष्कळसे हवेचे जे कण होते ते त्याच्या विरोधामध्ये जात होते, म्हणजे त्याच्या समोरून येत होते. त्याच्यामुळे त्याला तिकडून तिकडे जायला जास्त वेळ लागत होता. समजा तुम्ही एखादी वस्तू घेऊन चाललेले असाल आणि गर्दीत घेऊन चाललेले असाल तर तुम्हाला अजून जास्त वेळ लागेल. तसंच थर्मोकोलचे दाण्याचा जो वजन होता किंवा त्याचा जो मास होता त्याच्या तुलनेमध्ये त्याचा जो सरफेस एरिया होता तो खूप जास्त होता. म्हणजे जसं की एखादी मोठी वस्तू घेऊन चाललेला आहे तो आणि त्याच्या बाजूने समोरच्या बाजूने पुष्कळसे हवेचे कण येत आहेत असं त्याला वाटत होतं. जर तुम्ही खूप कमी गर्दीत जाणार असाल तर तुम्हाला हा प्रभाव जाणवणार नाही, तुम्हाला आज हा प्रॉब्लेम जाणवणार नाही. पण जेव्हा खूप गर्दी असते तेव्हा तो प्रॉब्लेम जास्त जाणवतो. म्हणजे हवेचे कण त्या थर्मोकोलच्या दाण्याला विरोध करत होते, त्याच्यामुळे ते तसं होत होतं. पण जो आपला शेंगदाण्याचा दाणा होता तो त्या मानाने त्याचा मास पुष्कळ होता, त्याचं वस्तुमान पुष्कळ जास्त होता, त्याच्यामुळे तो सहजपणे जात होता. त्याला हवेच्या कणामधून होणारा जो विरोध होता तो कमी जाणवत होता. याचा आपल्याला काही उपयोग करता येईल का? आपण याचा एक पॅराशूट बनवू शकतो. पाहायचं का आपण बनवून? चला आपण बनवूया. आता आपण एक रुमाल घेऊया आणि रुमालाचं पॅराशूट बनवून बघूया. त्याचा जो प्रिन्सिपल आहे तो सेम आहे. म्हणजे हवेचे जे कण आहेत ते आपल्या पॅराशूटला विरोध करतात, त्याच्यामुळे पॅराशूट हळूहळू खाली पडतो. जसं आपला थर्मोकोलचा दाणा हळूहळू खाली पडत होता किंवा हळूहळू चालत होता त्याचप्रमाणे. चला आपण आता रुमालाचा पॅराशूट बनवून बघूया. असा मी एक फुल साईजचा रुमाल घेतलेला आहे. शक्यतो तो कॉटनचा आहे आणि एकदम हलका असला पाहिजे. आता याच्या कोपऱ्यामध्ये आपण एक दोरा बांधूया. त्या दोऱ्याची लांबी साधारणपणे मी या रुमालाची जी साईड आहे तितकीच घेतलेली आहे. हा रुमाल चौकोनी आहे म्हणजे स्क्वायरिश आहे. जितकी लांबी आहे तितकीच त्याची रुंदी आहे. आता हे जे चारही टोकं आपण रुमालाचे बांधले होते त्याला एक काडीपेटी बांधूया. आता हे काडीपेटी बांधलेली आहे आपण, त्याच्यामध्ये आपण त्याची बॉक्स जो आहे तो इन्सर्ट करतो आहे. बॉक्स रिकामा आहे. काडीपेटी घेण्याचा उद्देश हा आहे आपला की याच्यामध्ये आपण वजन टाकून त्याचा जो पेलोड आहे त्याचं वजन कमी जास्त करू शकतो. आता आपण याची ट्रायल घेतो आहोत. एक एक करून आपण पॅराशूटवरून खाली फेकणार आहोत. आमच्या गच्चीवरून रुमालाचा पॅराशूट खाली पडतो आहे. हां, असा खाली पडला. प्लास्टिकचा बनवलेला आपला पॅराशूट टाकतो आहे. पहा कसं ग्रेसफुली खाली येतो आहे. गुड. प्लास्टिकचा दुसरा एक बनवलेला आहे, दोन बाजूला जोडलेला, तो आता आपण टाकतो आहे. आपण बऱ्यापैकी ग्रेसफुली खाली उतरला आहे. आपण 3 प्रकारांनी पॅराशूट बनवला होता. एक आपण रुमालाने बनवला होता आणि 2 आपण प्लास्टिकच्या पिशव्यांचे बनवले होते. तर रुमालाचा आपण पॅराशूट कसं बनवला हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. आता प्लास्टिकच्या पिशव्यांचा पॅराशूट कसा बनवला हे मी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये आम्ही एकदम सोपं पद्धत घेतली होती. एक प्लास्टिकची पिशवी घेतली, त्याला 2 हँडल्स असतात, दोन्ही हँडल असे बांधून घेतले आणि असं एका काडीपेटीला बांधलं आणि काडीपेटीमध्ये आपण काही खडे टाकले. असे आपण 2 बारके खडे टाकले आणि त्यांना वरतून फेकून पाहिलं. बऱ्यापैकी ग्रेसफुली, म्हणजे आपल्या रुमालापेक्षा जास्त चांगल्या ग्रेसफुली तो खाली पडला.
हा आपण प्लास्टिकची पिशवी घेतली, त्याच्या हँडलला मोकळं केलं, असं त्याचे 4 टोक झाले. त्या 4ही टोकांना असं एक लांब दोऱ्यांनी असं बांधलं. ही दोरी जितकी मोठी असेल, लांब असेल, तितकी जास्त उंचावरनं जर तुम्ही फेकली तर जास्त तुम्हाला आनंद मिळेल. त्याची लांबी रुंदी किती असली पाहिजे, ह्या दोऱ्यांची रुंदी किती पाहिजे, याच्यावरती तुमचं पुष्कळसं हे किती चांगलं खाली पडतं आहे, तुमचा खेळ किती सक्सेसफुल होतो आहे, हे त्याच्यावरती डिपेंड करेल. त्याच्यामुळे वेगळे वेगळे प्रकारचे दोरे वापरा, वेगळे वेगळे प्रकारचे वजनं वापरा, वेगळे वेगळे प्रकारचे पिशव्या वापरा आणि पहा तुम्हाला कसा आनंद येतो. आता आपण प्लेन बनवायचं शिकूया. प्लेन बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिले एक कागद घेऊया. हा असा A4 साईजचा कागद आहे. याला आपण असं दुमडून घेऊ. एक्झॅक्टली मध्यभागावरती दुमडवलं तर तेवढं तुमचं चांगलं होईल. जितकं तुम्ही ॲक्युरेटली घ्याल तितकं चांगलं होईल. आता याचं हे मध्यभाग आलं. आता याच्या मध्यभागावरती बरोबर मी एक्झॅक्टली मध्यभागावरनं असं याला फोल्ड करतो. असंच मग या बाजूने फोल्ड करतो. हे याचा हा पॉईंट आणि तिकडचा पॉईंट एकदम मॅच झालेला आहे. थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, चालतं आहे थोडं, पण असं करूया आपण. आता याला परत असं दुमडवायचं. आता याचा जो हा टोक आहे, हा ट्रायंगलचा जो पॉईंट आहे, ॲपॅक्स पॉईंट, हा इकडे मॅच झालेला असला पाहिजे. आणि इकडे थोडंफार मार्जिन असेल तर चालेल, पण फोल्ड नको पडायला. असं आपण बनवूया. तुमच्यापैकी पुष्कळशा लोकांनी हे खेळणं बनवलं असेल, पण बरेचसे लोक आता खेळ बनवताना दिसत नाही. आता परत मी याला असं तिरपा फोल्ड करतो. हा पॉईंट, याचा जो मध्य पॉईंटची जी लाईन आहे ना, इकडे लाईन दिसत असेल आपल्याला, तर ह्या लाईनवरतीच यायला पाहिजे. असं घ्यायचं, असं घ्यायचं, त्याचा आपण असं एक विशिष्ट अँगलनी फोल्ड करायचा. असं त्याचा हार्ड अँड फास्ट काय रूल नाही आहे, पण जसं तुम्ही वेगळे वेगळे व्हेरिएशन करून बघाल तसं तुमची फ्लाईटची क्वालिटीमध्ये फरक जाणवेल. मग तुमची जी खेळण्याची क्वालिटीमध्ये जसं तुम्हाला फरक पाहिजे असेल तसं तुम्ही करू शकता. आता मी साधारणपणे तितकाच अँगल घेऊन इकडे ह्या बाजूला फोल्ड करून घेतला. म्हणजे आता माझा हा पॉईंट आणि हा पॉईंट हा सर्वसाधारणपणे एका रेषेवरती असलं पाहिजे. आता मी याला असं उलटा फोल्ड करतो आणि हे बरोबर असं मध्यभागावरती घेतलं. आता याला परत मी याला फोल्ड करून घेतो. असं दाबलं की हे याने आता याला धरून ठेवलेलं आहे. आता याला मी असा फोल्ड करतो. हे बरोबर ह्या पॉईंट मॅच व्हायला पाहिजे. असं येईल, असं झालं आणि हे माझं इकडे मी फोल्ड करणार. आता हा शेवटचा फोल्ड आहे की मी याला एक विशिष्ट अँगलप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही अंदाजाने कमी जास्त करू शकता. असं तुमचा हा फोल्ड आला आणि ह्याचप्रमाणे हा फोल्ड असा कंटिन्यू करायचा सिमेट्रिकली या बाजूने. थोडंफार कमी जास्त होऊ शकतो, पण शक्यतो सिमेट्रिकल असलं पाहिजे, म्हणजे तुमचा जे प्लेन आहे ते छान प्रकारे ओढतं. असं याला दाबून घ्यायचं, इकडे दाबून घ्यायचं, याला थोडंसं असं वरती करायचं, म्हणजे त्याला हवेची लिफ्ट मिळेल. आता याला उडवून पाहू आपण. 2, 3. असे स्वतः तयार केलेले प्लेन उडवण्यात किती मजा येतो आहे की नाही. समजा मी 2 एकाच आकाराचे पेपर्स घेतले. एकाचे मी प्लेन बनवले आणि दुसऱ्याला चोळा मोळा करून त्याचा गोळा तयार केला आणि एक एक करून दोघांना एकाच फोर्सने एकसारख्या अँगलने फेकले. यांच्यापैकी कोणते ऑब्जेक्ट जास्त लांब जाईल या प्रश्नावर विचार करा. तुम्हाला जे एक्सप्लेनेशन दिलेले आहेत त्याप्रमाणे विचार करा आणि सांगा. तसंच स्वतः हा प्रयोग करून बघा. 4-5 वेळा रिपीट करा आणि आम्हालाही सांगा. चला आता आपण कामाला लागा. वेगवेगळ्या प्रकारचे पॅराशूट्स बनवा, प्लेन बनवा, खेळा आणि नवनवीन प्रकारचे प्रयोग करून बघा. तुमचे व्हिडिओसुद्धा आम्हाला पाठवा. थँक्यू. आता आपण एकदम बेसिक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करून बघणार आहोत.
तुम्हाला माहिती आहेच की आपण 5 इंद्रियांनी ज्ञान मिळवतो. यांना पंच ज्ञानेंद्रिया म्हणतात. म्हणजे आपण स्पर्शातून, चवीतून, वासातून, ऐकून आणि बघून ज्ञान मिळवतो. प्रत्येक वेळेस जेव्हा आपण नवीन वस्तू पाहतो, नवीन स्पर्श अनुभवतो, तेव्हा आपल्या मेंदूत नवीन कनेक्शन्स तयार होतात. त्याचप्रमाणे आपण जेव्हा एखादी नवीन कृती करतो तेव्हा आपल्या डोळ्यांनी, स्पर्शाने आपल्या मेंदूमध्ये नवीन प्रकारचे कोऑर्डिनेशन तयार होतात आणि नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार होतात आणि आपण अधिक चांगले शिकतो. म्हणूनच म्हणतात य क्रियावान स पंडित. म्हणजे जो क्रियावान आहे तो खरा ज्ञानी आहे. क्रियावान होण्यासाठी आपण एकदम बेसिक कृतीतून सुरुवात करूया. सर्वात बेसिक कृती म्हणजे एखादी वस्तू फेकणे. आपण पॅराशूट आणि प्लेन तयार करून ते केले आहेच. आता आपण दोऱ्यांची गाठ बांधणे, कपड्यांची घडी घालणे यासारखी कृती करून शिकूया. आता आपण अशी एक गाठ बनवणार आहोत की जी अशी ओढली की तितकीच ती मजबूत होत जाते. आता ही बनवायची कशी आपण पाहूया. सगळ्यात पहिले आपण याचा एक लूप बनवायचा. असा एक ओचा शेपचा एक आकार बनवायचा. त्याच्यात ते असं धरून ठेवायचं आणि याच्यापैकी एक जे दोर, हे 2 दोर आहेत ना, याच्यापैकी एक दोर जो आहे तो त्याला असा वळसा बांधायचा. त्याला असा वळसा घ्यायचा आणि या दोऱ्याला अशा प्रकाराने त्याला असा वळसा बांधत असं दाबून त्याला असं 2-3 त्याला लूप्स द्यायचे. आता हे पहा मी याला 3 लूप दिलेले आहेत आणि आता मी याच्यातून याला असं पास करेल. या लूपमधून हा जो भाग आहे हा मी असा धरलेला आहे आणि हा असा गुण आतून किंवा बाहेरून दोन्ही प्रकारांनी करता येऊ शकतं. समजा मी ह्या बाजूने घेतला तर मी असं केलं. आता मला याला नाही ओढायचं आहे, मला खालच्याला जे मी सगळ्यात खाली ठेवलेलं आहे याला मला असं ओढायचं आहे. हे पाहता इकडे हे ऑटोमॅटिकली हे गाठ तयार होत आहे. असं ओढलं तर ही गाठ अशी तयार झालेली आहे. समजलं तुम्हाला. आता ही जितकी आपण आवळू तितकी ती घट्ट होत राहील. म्हणजे याला समजा कोणी ओढण्याचा प्रयत्न केला तर ती लवकर सुटणार नाही. आता तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे गाठ बनवण्याचा प्रयत्न करा. तुमचे अनुभव आम्हाला शेअर करा. आता आपण एक नवीन प्रकारची गाठ शिकणार आहोत. याच्यामध्ये हे आपला दोर आहे. याचे हे 2 टोक आहेत. एक टोक हा, एक टोक हा. कुठला पण एक टोक घ्या. याच्यावरनं असा एक लूप करायचा. लूप करत असताना जो आपला टोक आहे तो पुढच्या बाजूला पाहिजे. म्हणजे असं नाही पाहिजे, हे असं पाहिजे. हा जो टोक आहे याचा जो लूप आहे, याचा जो भाग आहे तो वरच्या बाजूला आहे. असंच आपण ह्या बाजूला करायचं. आता हे पहा, हा जो टोकावाला भाग आहे, हा असा वरच्या बाजूला आलेला आहे ना. हा वरती असा हा वरती आलेला आहे. आता याला मेकाच्या आतमध्ये घालायचा. असं घातल्यानंतर हे जे बाहेर आलेला हा जो भाग आलेला आहे, जो बाहेर आलेला आहे भाग, याला त्या खुंट्यामध्ये टाकायचं आणि असं ओढायचं. आता ही गाठ तयार झालेली आहे. आता या गाठीचा गंमत काय माहिती आहे का तुम्हाला. ही गाठ जेव्हा मी सोडेल, मी ज्या गाठेला जेव्हा या खुंट्यातून मी बाहेर काढेल आणि जर मी त्याला ओढलं तर पहा काय होतं. गंमत पहा. हां, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ बनली नाही. हे पूर्णपणे मोकळं झालं. आपल्याला स्वतःच घालता येणारं ब्रेसलेट आपल्याला तयार करायचं आहे. त्याच्यासाठी ही दोरी घेतलेली आहे. तर ह्या दोरीचं जे डावीकडचं टोक आहे हे डावीकडेच गेलं पाहिजे आणि हे जे मोठं टोक आहे दुसरं ते उजवीकडे असं गेलं पाहिजे. आणि मग ह्या जे वरची जी मोठी दोरी आहे तिला आपल्या ह्या बोटाभोवती असं 2दा गुंडाळायचं. हा एक वेढा झाला. आता हा दुसरा वेढा हा इथे संपतो. इकडे याला धरून ठेवायचं. मग हे बोटातनं काढून घ्यायचं असं. आणि हा जो आहे इकडचा हा या छिद्रातून आतमध्ये घालून ठेवायचं. आता हे झालं ब्रेसलेट तयार. आता हे आपल्याला मोठं करता येईल असं. आणि मोठं करून आपण हे असं घालायचं. आणि घातलं की हे ओढलं की ते परत आपल्या मापाचं होतं.
हे झालं आता आपल्या मापाचं. आता जेव्हा काढायचं असेल तेव्हा फक्त हे दोरी ओढायची आणि ते निघून येतं असं. अशा प्रकारे हे स्वतः घालता येणार ब्रेसलेट दोरीपासून आपण बनवू शकतो. आता मी तुम्हाला अशी गाठ दाखवणार आहे की जी आपल्याला लहान मोठी, जिचं लूप आपल्याला लहान मोठं करता येतं. त्याच्यासाठी हे इकडे असं धरायची, हे याच्यात धरायचं, मग हे असं करायचं. इकडून ही जी दोरी आहे ही इकडून काढायची आणि हा जो छोटा एक आहे आपला दुसरा पदर हा याच्यातून टाकायचा आणि हे असं ओढायचं. आता ही गाठ अशी झाली. आता ही तुम्ही जर का अशी ओढली तर ही लहान होईल आणि जर इकडे असं केली तर ही सैल होईल. अशा प्रकारे ही तुम्हाला कमी जास्त करता येते. हे या गाठीचं वैशिष्ट्य आहे. आता मी तुम्हाला एक अशी गाठ दाखवणार आहे की जी आपल्याला झाडाला किंवा एखाद्या काठीला, बारीक याला किंवा जाड याला कशाला पण आपल्याला बांधता येईल. तर त्याच्यासाठी ही मी दोरी घेतलेली आहे. आता याचा असा एक लूप करून घ्यायचा. त्याची ही जी मोकळी बाजू आहे ना ही अशी खाली आली पाहिजे. अशा प्रकारे लूप घेतला. आता ही जी दुसरी बाजू आहे तिचा लूप याच्यात असा बाहेर काढायचा. हा लूप असा बाहेर काढला की ही जी पहिली दोरी आहे हिचा पण एक लूप करायचा इकडून आणि तो याच्यात टाकायचा. आता हा लूप याच्यात टाकल्यानंतर ही जी दोरी आहे ही ओढायची. आता ही ओढल्यावर हे अशी लूप तयार होतो. आता हा आपण समजा ओढला तर हा घट्ट बसेल. समजा आपल्याला सैल करायचा असेल तर हा असा सैल करता येईल. आता आपण परत याला घट्ट करूया. आता ही मोठी दोरी आपल्याला सैल घट्ट करण्यासाठी वापरता येते आणि ही छोटी दोरी जी आहे ही जर का आपण इकडे ओढली तर हे सुटून येतं. आता आपण एक नवीन प्रकाराचे प्रयोग करून बघणार आहोत की आपण आपल्या घरामध्ये नेहमी कपड्यांच्या घड्या घालतो. तर कपड्यांच्या घड्या घालत असताना ते असे प्रकाराने आपण घड्या कशा घालू शकतो की आपलं जे कपडे आहेत ते एकदम सुबक पद्धतीने दिसतील, वेगळ्या प्रकाराने दिसतील आणि ते एकदम कॉम्पॅक्ट पॅक होतील. म्हणजे जेव्हा आपण त्यांना ट्रंकमध्ये ठेवू किंवा आपल्या सामानामध्ये ठेवू तेव्हा ते एकदम कमीत कमी जागा व्यापतील. अशा प्रकाराने कसं करता येतील ते आपण बघूया. आता आपण पॅन्टची घडी व्यवस्थित कशी घालायची सुबक पद्धतीने आणि कॉम्पॅक्ट ते बघूया. तर सर्वात पहिले आपण हे फोल्ड करून घ्यायचं असं. त्याच्यानंतर हे कमरेकडचा भाग इकडे फोल्ड करून घ्यायचा. त्यानंतर हा पाय इकडे फोल्ड करायचा इतका आणि तो याच्यामध्ये आतमध्ये टाकायचा. आता हा जो पाय आपण इकडे केलेला आहे असा, हा अशी घडी घालायची. मग हे उलटं करून घ्यायचं आणि हे याच्यामध्ये घालायचं. आता ही झाली एकदम कॉम्पॅक्ट घडी. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण हा टी शर्ट आहे तर तो सुबकपणे कसा फोल्ड करायचा ते आपण बघूया. सर्वप्रथम आपण याला, ही फ्रंट साईड आहे, ही आपण खालच्या बाजूला घेऊया, फरशीकडच्या बाजूला. त्याला व्यवस्थित ताट करून घ्यायचं. नंतर त्याच्या स्लीव्ज ज्या आहे त्या स्लीवच्याच रेषेमध्ये अशा फोल्ड करायच्या. ही स्लीव याच्यावर फोल्ड करायची. आता पुढची जी फोल्ड आहे ह्या गळ्याच्या दोन्ही ठिकाणी आपल्याला ही जी साईडची बाजू आहे ही गळ्याच्या ह्या बाजूला, इथल्या मी जिथे बोट ठेवलेलं आहे त्या लेवलला आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ही दुसरी बाजूसुद्धा आपल्याला ह्या गळ्याच्या लेवलला फोल्ड करून घ्यायची आहे. आता हा जो ही जी घडी बनलेली आहे तर हिची अशा प्रकारे घडी करायची की इथपर्यंत अशी घडी करायची. आता हे सरळ करून घ्यायचं आणि हा जो वर आलेला भाग आहे हा गळ्याच्या मागच्या बाजूला जी ही फोल्ड आहे याच्यामध्ये पॅक करून द्यायचा. म्हणजे हे सुटणार नाही आणि व्यवस्थित इस्त्री राहील. आता आपण शर्टची व्यवस्थित घडी कशी घालायची ते बघूया. आता हा शर्ट मी बटन वगैरे असे एकावर एक व्यवस्थित ठेवून घेतलेले, बाहीचे बटन मी लावून घेतलेले आहेत. आता हे असं झाल्यानंतर याला आपण अपसाईड डाऊन करायचं. अपसाईड डाऊन केलेलं आहे. आता हे व्यवस्थित त्याच्या घड्या वगैरे गुढ्या पडू देऊ नका. आता याच्या ज्या स्लीव्ज आहेत
जशा आपण टी शर्टच्या मग दाखवलेल्या होत्या अशा प्रकारे हे स्लीव्ज आपण एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर गळ्याच्या लेवलला याचे जे दोन्ही गळ्याचे टोकं आहेत मागच्या बाजूने आपल्याला दिसत आहेत त्या लेवलला या शर्टच्या बाजूंना आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. जशी ही बाजू केली तशीच आता ही बाजू सुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. आता साधारण 1/3 पाहायचा याचा, तो इथे 1/3 फोल्ड करायचा. आता ही बाजू परत अपसाईड डाऊन करायची आणि हा जो मागचा भाग आहे आपल्या कॉलरच्या मागे त्या ठिकाणी हे शर्टचा खालचा भाग इकडे आतमध्ये दुबडून द्यायचा. अशा प्रकारे ही व्यवस्थित घडी. आपण आता टायची नॉट कशी बांधायची हे आपण शिकूया. बरेच जण लग्नामध्ये नवरदेव टाय बांधतो, त्यांना टाय बांधता येत नाही. मग आपण आता हे शिकून तुम्हाला फार सोप्या पद्धतीने तुम्हाला टायची नॉट कशी बांधायची ती शिकता येईल. सगळ्यात पहिले आपण हातामध्ये टायला असं धरलं आहे की याचा जो टोक आहे तो साधारणपणे आपल्या एल्बोपर्यंत आलेला आहे. याचा दुसरा टोक इकडे गेलेला आहे. आता मी याचे 3 असे लूप्स देणार, त्याला 3 असे फेरी देणार. पहिली ती साधारणपणे माझ्या अंगठ्याच्या जवळ, ही दुसरी आणि ही तिसरी एकदम लूजली सोडलेली आहे. आता ही जी पहिला लूप आहे याच्यातून हात असा घालून याच्यातनं दुसरा लूप मी बाहेर काढणार, आरामशीर बाहेर काढणार सावकाश पद्धतीने आणि हे सरळ सरळ राहील असं पाहिल. आता मी हात काढून घेतलेला आहे आणि हा लूप जो आहे मी हा याच्यातून मागून काढत आहे. आता हे पहा, हा टायचा नॉट हळूहळू बनत आहे. आता याला मी जर टाईट केलं, याचा जो शेप आहे तो असा जो त्रिकोणी शेप असतो तो शेप देण्याचा आपण प्रयत्न करू. असा हा त्रिकोणी शेप आपला तयार होत आहे. हे मागचे आणि पुढचे गोष्टी जी आहेत, पुढचे जे लूप्स आहेत त्याला, पुढचे जे टोक आहेत त्याला आपल्याला असं करायचं की याच्यातून असा आपल्याला हवा तसा तो त्रिकोणी शेप तयार होतो. असं ओढला अशा प्रकारे हा त्रिकोणी शेप तयार झाला आणि हा असा तुमचा टायचा नॉट तयार झाला. टायच्या नॉटची नेहमी वैशिष्ट्य हे असतो की जेव्हा याला आपण ओढतो तेव्हा हे टायचा नॉट असतो हा कधीही त्याच्यामध्ये गाठ बसत नाही. आता मी हे बंद केलं ना, आता हे पहा, टाय पूर्णपणे मोकळा होऊन जातो. टाय चांगल्या बांधकामाचा निशाण ह्याच असतो की याच्यामध्ये कधी पण गाठ बसत नाही. समोर जी तुम्हाला कापडाची घडी दिसते आहे किंवा जे दिसतं आहे ती वस्तू आपल्याला बनवायची आहे. पेपर नॅपकिनपासून, कापडाच्या नॅपकिनपासून आपण ती बनवणार आहोत. ती बनवताना आपल्याला एकतर सुबकता कशी आणता येईल आपल्याला ते आपल्याला बघता येईल आणि आपल्या हाताचं आणि आपल्या डोळ्यांचं कोऑर्डिनेशन कसं करता येईल, जास्त चांगलं कसं काय करता येईल हे आपण याच्यातून शिकणार आहोत. आता हा एक असा चौकोनी रुमाल घेतलेला आहे मी. आता त्याला असा मध्यभागातून त्याला असा फोल्ड केलेला आहे की ज्याच्याने हा एक त्रिकोणी आकार बनलेला आहे. आता याच्यामध्ये ह्या रेषेच्या 1/3ला आपण एक घडी घालूया. अशा प्रकारची घडी घालायची. इकडनं सुद्धा हाय टोक धरून घडी घालायची. आता हे 3 बरोबर सारखे भाग झालेले आहेत. आता ही घडी घातल्यानंतर याच्या मध्यभागी ही जी रेष आहे ही इकडे मध्यभागी आणायची आहे आपल्याला. ही एक घडी घालायची, याला असं व्यवस्थित करून घ्यायचं. त्याचप्रमाणे ही रेष आहे ही इथे आणून मिळवायची आपल्याला. आता याला आपण अपसाईड डाऊन करूया. अपसाईड डाऊन करायचं. त्याच्यानंतर याची अशी बारीक घडी घालायची आहे. पक्की घालायची ही घडी की ते सुटले नाही पाहिजे आणि आकार पण चांगला आला पाहिजे. शेवटपर्यंत आपण ही घडी अशी घालत नेऊया. आता जेव्हा शेवटचं येईल
त्यावेळेला असं करून हे जे आहे इकडनं हे असं बाहेर काढायचं. ही सुद्धा मागची बाजू अशी बाहेर काढायची. आता हे हार्टच्या आकाराची तुमची घडी झालेली आहे. ही तुम्ही वेगवेगळ्या कापडांमध्ये करून घेऊ करतात. सॅटिनमध्ये करू शकतात. रंग वेगळे वापरून ते पण एक तुम्ही करू शकतात. आता हे हार्टचं चिन्ह आहे तर तुम्ही लाल रंगाचा सॅटिनचा रुमाल घेतला तर फारच सुंदर दिसेल. हा जो तुम्हाला झाडाचा आकार दिसतो आहे तो आता आपण बनवूया. त्यासाठी आपण एक हिरव्या रंगाचा कपडा घेऊया आणि बनवूया. आता आपण हा एक हिरवा चौकोनी कपडा घेतलेला आहे, स्क्वेअर कपडा आहे. आता त्याचा आपण असं फोल्ड करूया. 4 फोल्डमध्ये आपण ही बाजू इकडे मिळवायची बरोबर, ही बाजू समोरच्या बाजूला मिळवायची. आता याचे जे मोकळ्या हे आहेत, हे इकडे मोकळे पदर आहेत ना, हे आपण इकडे घ्यायचे आणि हा प्रत्येक पदर खाली करत जायचा. ती घडी नीट सिक्युअर करायची. हा दुसरा केलेला आपण, याला आपण थोडं सिक्युअर करायचं. तिसरा केलेला आपण क्रिसमस ट्री बनवतो आहोत त्याचा. तर हे अपसाईड डाऊन करायचं आणि हा जो काट आहे इकडचा हा इकडे मध्यभागी आणायचा आपल्याला. जसा हा आणला तसाच आपल्याला हा सुद्धा आणायचा आहे. नीट दाबून घ्यायचं. आता हे परत एकदा अपसाईड डाऊन करायचं. आता हा एकदम वरचा भाग आहे हा आत घालून घ्यायचा आणि या प्रत्येक भागाला आतमध्ये गुंडाळायचं. आपला क्रिसमस ट्री. आपण आतापर्यंत काय केलं हे पाहूया. सर्वात आधी मी तुम्हाला एक ऑब्झर्वेशन सांगितली. एकाच आकाराचा दाणा आणि थर्मोकॉलचा दाणा फेकताना काय होते ते आपण पाहिले. हवेच्या कणांच्या विरोधामुळे थर्मोकॉलचे बॉल लांब जास्त जात नाही. या ऑब्झर्वेशनचा विचार आपण केला आणि या विस्तारातून आपण पॅराशूट बनवले. पॅराशूट बनवण्यासाठी आपण वेगवेगळे मटेरियल वापरले, वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन तयार केली. लक्षात ठेवा, कोणताही खेळणा बनवत असताना तो पहिल्यांदाच तो सक्सेसफुल होईल असे सांगता येत नाही. त्याच्यामुळे वेगवेगळ्या व्हेरिएशन्स करून बघावे लागतात. त्याच तत्त्वाचा पुढे आपण विस्तार केला आणि आपण पेपर प्लेन तयार केले. त्यावर तुम्हाला मी एक प्रश्न पण विचारला आणि याप्रमाणे प्रश्न उत्तर आणि पुन्हा प्रश्न हेच क्रम सुरू राहते. या क्रमातून आपण शिकतो आणि आपण विकास घडवतो. ओके, एन्जॉय करा. धन्यवाद सर. माझ्या मते तुम्ही अतिशय टेक्निकल माहिती अगदी छोट्या छोट्या शब्दांमध्ये विद्यार्थ्यांना दिलेली आहे. विद्यार्थी ते नक्कीच करून बघतील. तर विद्यार्थ्यांनी ते करून बघावं. आणि आता सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करेन की या सर्व गोष्टी तुम्ही करून बघणार आहात आणि तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स असतील वगैरे तर व्हॉट्सअप ग्रुप आपला ओपन राहील, त्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता. त्यानंतर आता आपला उद्याचा प्रोग्राम जो आहे, उद्या मोठ्या ग्रुपचा उद्घाटन समारंभ आहे. लहान ग्रुपने पण जॉईन व्हायला हरकत नाहीये. आणि उद्याचे उद्घाटक आहेत प्रोफेसर डॉक्टर संजय डोले, फिजिक्स डिपार्टमेंट, कोऑर्डिनेटर LG मोबाईल लॅब, सावित्रीबाई फुले, पुणे युनिव्हर्सिटी. हे ओपनिंग करतील.
आणि उद्याचं फिजिक्स डेमॉन्स्ट्रेशन असा टॉपिक आहे. डॉक्टर जयंत जोशी, अभियंता BARC मुंबई. तर हे यांचं उद्या सेशन असेल. तर हे उद्घाटन आणि डॉक्टर जयंत जोशी यांचं सेशन हे पर्टिक्युलरली मोठ्या ग्रुप करता आहे, परंतु दोन्ही ग्रुपनी ओपनिंग आणि पूर्ण सेशन जॉईन व्हायला हरकत नाही. कारण मागच्या वर्षी डॉक्टर जयंत जोशी यांनी अतिशय मनोरंजक प्रयोग घेतले होते. त्याची लिंक पण आपण ग्रुपवर टाकू, ते पण तुम्ही बघा. आणि यावेळेस सुद्धा ते नवनवीन प्रयोग घेणार आहेत, त्याची लिस्ट पण आपण ग्रुपवर टाकणार आहोत. तर या दृष्टीने आपलं हे ओपनिंग होईल. तर आता आपण आभाराकडे वळूया आणि आजचं सेशन थांबूया. सर्वप्रथम मला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचं आभार मानायचं आहे. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जॉईन झाले त्याबद्दल सर्वप्रथम तुमचा आभार. नंतर आजच्या प्रोग्रामचे आपले उद्घाटन श्री सचिन उषा विलास जोशी, संस्थापक संचालक इस्पेरियर स्कूल नाशिक, यांनी आपल्याला उद्घाटनाकरता टाइम दिला. त्याचबरोबर आपले प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र वडनेरे, माजी प्राध्यापक आणि संचालक YCMU मुक्त विद्यापीठ नाशिक, यांनी पण आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे पालक, शिक्षक, नंतर मीडिया यांनी प्रसिद्धी दिली आणि हे सर्व, त्यामुळे तुम्ही सर्व जॉईन झाला आहात. तुमचे पण सर्वांचे आभार. डॉक्टर प्रकाश टांगे सरांनी हा सर्व प्रोग्राम मॅनेज केला. त्याचबरोबर ग्रोईंग डॉट चे श्री निलेश जी यांचा सपोर्ट असल्यामुळे आपण हे सर्व टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो. आणि थोडेफार टेक्निकल प्रॉब्लेम आले आहेत. याचप्रमाणे आपण जे नवीन करतो यामध्ये आपल्याला हे टेक्निकल प्रॉब्लेम येणारच आहोत आणि याच्यातूनच आपण शिकणार आहोत. तुम्ही पण आणि तुमच्याबरोबर आम्ही पण. धन्यवाद. उद्याच्या सेशनचं निमंत्रण वगैरे सर्व लिंक वगैरे सर्व आपल्या ग्रुपवर दिली जाईल. धन्यवाद.